नमस्कार. शेळीपालन बिझनेस सेटअपच्या या दुसऱ्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा विषय जो आहे दुसऱ्या दिवसाचा खूप महत्त्वाचा विषय आहे शेळीपालन या व्यवसायातला. कारण या गोष्टीसाठी खूप वेळ लागत असतो. खूप वेळ लागत असतो म्हणजे ह्याची पूर्वतयारी करायला खूप वेळ लागत असतो. त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा असेल, पेशन्स ठेवा. संपूर्ण माहिती तुम्हाला या विषयाची समजून येणार आहे. तर आपला आजचा विषय आहे तो म्हणजे शेळीपालनाचं चारा नियोजन. चारा नियोजन शेळीपालनातला खूप महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो. कारण आपल्या प्राण्याची वाढ जी आहे, ती चारा तसेच खुराक या 2 गोष्टींवर अवलंबून असते. त्यातला चारा हा प्रायमरी म्हणजे प्राथमिकदृष्ट्या इम्पोर्टंट विषय जो आहे, तो चाऱ्याचा आहे. कारण प्राण्यांची भूक जी आहे, ती त्या चाऱ्यामुळेच भागणार आहे आणि त्याच्यामुळेच प्राण्यांची मुळात सुरुवातीची जी वाढ आहे, ती होणार आहे. त्यामुळे चारा नियोजन करणं खूप गरजेचं आहे. कारण चारा नियोजनासाठी आपल्याला सुरुवातीला काही काळ द्यावा लागतो. आता चारा नियोजनाला सुरुवात करताना मला तुम्हाला एक अनुभव सांगायचा आहे. तो म्हणजे शेळीपालन सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये मला बरेचसे प्रॉब्लेम फेस करावे लागले होते. आता हे प्रॉब्लेम म्हणजे नक्की काय? तर मी प्राण्यांना वेगवेगळ्या व्हरायटीचा चारा लावला होता शेतामध्ये. त्या चाऱ्याचं प्रोडक्शनही घेत होतो आणि हा चारा मी प्राण्यांना जेव्हा देत होतो, प्राण्यांची तब्येत मला चांगली वाटायची. ज्यावेळेस चारा प्राणी खायचे, दिवसभर चांगले तब्येतीनं तयार व्हायचे. संध्याकाळी त्यांचं चांगलं पोट भरलेलं असायचं आणि संध्याकाळी ज्यावेळेस मी व्यवस्थित पाहायचो वगैरे, हां, छान वाटायचं. अरे, प्राण्यांनी व्यवस्थित खाल्लेलं आहे, चांगलं पोट भरले. पण सकाळी जेव्हा दुसऱ्या दिवशी पाहायचो मी, त्यावेळेस जसा प्राणी होता आदल्या दिवशी सकाळी, तसाच राहायचा. म्हणजे त्याचं पोट रात्री तर पूर्ण भरलेलं असायचं. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सकाळी पाहायचो, तेव्हा त्याचं पोट पुन्हा बारीक झालेलं असायचं आणि हे प्रॉब्लेम सगळ्या लोकांचे आहेत. सगळ्या लोकांना हे जाणवतं आणि हे कॉमन गोष्ट आहे. ही खूप काही काहीतरी चुकीचं घडतंय अशातला भाग नाहीये. ही काहीतरी कॉमन गोष्ट आहे. पण याच्यावर सोल्युशन काय आहे? किंवा ह्याच्यावर काही सोल्युशन आहे का? त्याच्याबद्दलही आपण इथे चर्चा करणार आहोत. आणि हा अनुभव सांगायचं कारण काय? तर तुमच्याबरोबरही ही उद्या हे व्यवस्थापन करत असताना किंवा हा व्यवसाय करत असताना ह्या गोष्टी घडतील. तर याही गोष्टींचा तुम्हाला एक अनुभव असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हे बरोबर मी अनुभवही सांगत जाणार आहे. तर मित्रांनो, चारा व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची गोष्ट जी आहे, ती म्हणजे या चाऱ्याचं नियोजन. तर ही नियोजन पद्धती मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. पण त्याचबरोबर आपण सुरुवातीला समजून घेऊया, की हा व्हिडिओचा अजेंडा आपला काय आहे आजचा. तर या व्हिडिओमध्ये आपण चाऱ्याची लागवड आणि त्या चाऱ्याचं त्या क्षेत्रामध्ये उत्पन्न किती मिळतं, हे आपण समजून घेणार आहोत. त्याचबरोबर वजन वाढीसाठी नक्की कोणता चारा वापरायचा आहे, हेही आपण समजून घेणार आहोत. कारण वजन वाढीसाठी बरेच लोकं विचारत असतात, वजन वाढीसाठी कोणता चारा चालेल, कोणता चारा लावावा? तर त्याची उत्तरही तुम्हाला इथे मिळणार आहेत. त्याचबरोबर शिवारचं चारा व्यवस्थापन कसं आहे, ते आपण इथे सांगणार आहोत, की तुम्हाला एक समजून येईल, की बाबा चारा व्यवस्थापनासाठी आपण कोणता चारा लावलाय? का सर्व प्रकारचा चारा लावला आहे का? कोणता चारा गरजेचा आहे? तेही तुम्हाला इथे समजून येईल. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे तो दुष्काळ बऱ्याच ठिकाणी असतो महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे या दुष्काळी भागामध्येही चारा व्यवस्थापन कसं करावं लागेल, तेही आपण इथे समजून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर 20 शेळ्यांसाठी चारा नियोजन कशा पद्धतीने करावं, हे एक आयडल गणित आपण तुम्हाला इथे सांगणार आहोत, की जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल, की किती चारा लागेल. हा आपला अजेंडा आहे. हे सर्व पॉइंट कव्हर झाल्यानंतर शेवटचा जो आहे ती गोष्ट तुम्ही टास्क. तुम्हाला एक टास्क देणार आहे, तुम्हाला एक काम देणार आहे मी. तेवढं काम तुम्ही कंप्लीट केलं पाहिजे. ही एक अपेक्षा आहे माझी. तर सुरुवात करूया डायरेक्टली पहिल्या मुद्द्यावर चाऱ्याची लागवड आणि उत्पन्न. 2 प्रकारचा चारा तुम्हाला सुरुवातीला दिसतोय. एक आहे ओला चारा, दुसरा आहे सुका चारा. आता ओला चाऱ्यामध्ये मी मका दाखवले आणि सुक्या चाऱ्यामध्ये तुरीचा भुस्सा किंवा पाला म्हणू शकतो ते दाखवलेलं आहे. तर या दोन्ही प्रकारचा चारा, मका किंवा तुरीचा भुस्सा नाही बोलत मी. ओला चारा आणि सुका चारा ह्या दोन्ही प्रकारचा चारा शेळ्यांना गरजेचा आहे. कारण शेळ्यांची पचनशक्ती आहे या दोन्ही चाऱ्यांसाठी तयार झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने चारा पचवू शकतात प्राणी. त्यामुळे शेळ्यांना संमिश्र प्रकारचा चारा देणं गरजेचं असतो. त्यामुळे ओल्याच प्रकारामध्ये कोणता चारा द्यायचा आहे, सुक्या प्रकारामध्ये कोणता चारा द्यायचा आहे, तेही पाहूया आपण. तर मित्रांनो, पहिली गोष्ट आहे ती म्हणजे चाऱ्याची लागवड आणि उत्पन्नामध्ये मी मका घेतलेला आहे. आता हा मका ह्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल, अशा प्रकारचा हा पूर्ण तयार झालेली मक्याचं पीक आहे हे. तर त्याच्याबद्दल थोडीशी डिटेल माहिती समजून घेऊया, कारण ती माहिती समजणं खूप गरजेचं आहे. तर या टाईपमध्येच आपण प्रत्येक चाऱ्याची माहिती मित्रांनो दिलेली आहे. हे एक तुम्हाला मक्याचं पीक पहिल्यांदा दाखवतोय मी. पहिली गोष्ट म्हणजे मक्याचं वाण किंवा जे बियाणं आहे ते कोणत्या जातीचं असतं, गंगा 5 किंवा गंगा सफेद 2, त्याचबरोबर आफ्रिकन टॉल, हे वेगवेगळ्या म्हणजे मक्याचं बियाणं वापरू शकतो.
आता याच्यामध्ये सर्व सिंपल सांगायचं तर 2 प्रकारची मका असते. लाल मका एक असते आणि पांढरी मका असते. तर ही पांढरी मका जी आहे मित्रांनो, आपल्याला ती वापरायची. कारण का? तर पांढरी मका ही चाऱ्याची मका चाऱ्यासाठी वापरली जाते. दुसरी ती पिवळी मका जी आहे, ती कणसासाठी वापरली जाते. तर ती पिवळी मका जी आहे, ती आपल्याला नाही वापरायची. तर आपल्याला आपल्याला कोणती मका वापरायची? आपल्याला सफेद रंगाची मका जी मिळते मार्केटमध्ये, ती वापरायची चाऱ्यासाठी. तर हे वेगवेगळ्या प्रकारचं बियाणं आहे. यातलं कोणतंही बियाणं तुम्ही आणू शकता. त्याच्यानंतर हा चारा प्रकार नक्की कोणता आहे? हा तर एकदल चारा आहे. सर्वांना माहीत असेल, की एकदल आणि द्विदलमधला फरक साधी गोष्ट आहे. ज्या अ, मग ज्या बियाण्याचे किंवा ज्या बीचे 2 तुकडे पडतात. म्हणजे शेंगदाणा समजून घ्या. शेंगदाण्याचे 2 तुकडे पडतात. त्यामुळे त्याला द्विदल म्हणतात. तसं मकीचे 2 दाणे पडतील किंवा 2 तुकडे पडतील का नाही पडणार. तर त्यामुळे त्या मकीला एकदल मिळतात. तर हा द्विदलामध्ये प्रथिनांचं प्रमाण मुळात मित्रांनो जास्त असतं. एकदलामध्ये जरा कमी असतं. पण हा मका हा जो ओला चारा आहे, तो आपण प्राण्यांना उत्तम पद्धतीने प्राणी खातात, आवडीने खातात. तो त्यांना देण्यासाठी आपल्याला शेतामध्ये तयार करावा लागेल. बरेच ऑप्शन आहेत आपल्याकडे. वेगवेगळ्या पद्धतीचं समजून सांगणार आहे मी. फक्त संयम ठेवा. तर हा ओला चारा एकदल प्रकार आहे, चाऱ्याचा प्रकार आहे हा. त्याचबरोबर लागवड ह्याचा मक्याची कधी करतात जनरली? तर मित्रांनो पावसाळ्यामध्ये जेव्हा खरीप हंगामामध्ये जून-जुलैमध्ये ह्या चाऱ्याची लागवड करतात. त्याचबरोबर रब्बी हंगामामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये म्हणजे थोडक्यात दिवाळीच्या आजूबाजूच्या काळामध्ये मक्याची लागवड केली जाते. त्यावेळेस ही चांगल्या पद्धतीने मक्याची उगवण होते. त्याचबरोबर फेब्रुवारी-मार्च हा उन्हाळ्याचा सीझन आहे. ह्या काळातही तुम्ही मक्याची लागण करू शकता, पेरणी करू शकता म्हणून थोडक्यात. तर त्याच्यानंतर लागवडीचं अंतर किंवा लागवड कशा पद्धतीनं करायचं आहे, हे समजणं खूप गरजेचं आहे. इथे लागवड आपल्याला पेरणी नाही करायची मित्रांनो. आपल्याला हे दाट पसरायची आहे मका. आता हे पाठीमागचं लॉजिक काय आहे? दाट का पसरायची आहे मका आपल्याला? तर मित्रांनो, जेव्हा एखादं बियाणं जे आहे, ते आपण दाट पसरतो, त्यावेळेस ना, ह्या बियाण्याची जी झाडं आहेत किंवा अ, ज्या फांद्या फुटणार आहेत किंवा त्यातून जे कोंब तयार होणार आहेत, त्यांची एकमेकांशी ना कॉम्पिटिशन लागते. जवळ-जवळ पसरल्यामुळे प्रत्येकजण वरती जायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे ह्याचा देठ जो आहे या मकेचा, तो जाड होत नाही आणि आपल्याला ते पाहिजे. आपले प्राणी कोणते आहेत? तर शेळ्या आहेत. आपल्या शेळ्यांना ह्याचा देठ जो आहे मकेचा, तो जाड नाही पाहिजे. तो पातळ पाहिजे. कारण मोठे प्राणी असतील त्यांना जाड देठ चालतो खाण्यासाठी. पण बारीक प्राणी आहेत त्यांना पातळ देठ असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला दाट मका पेरायची आहे. दाट मका पेरू तर त्याची कांडी जी आहे मकीची, ती पातळ तयार होणार आहे. त्यासाठी आपल्याला लागवडीचं अंतर म्हणजे थोडक्यात दाट पसरायची. त्याच्यानंतर प्रति एकरी बियाणं आपल्याला किती किती लागणार आहे? तर प्रति एकरी मित्रांनो बियाणं जे आहे, ते आपल्याला 40 ते 45 किलोपर्यंत आपल्याला दाट पेरणी करायचं असेल, तर आपल्याला बियाणं लागेल. त्यामुळे तुम्हाला एक अंदाज आला असेल. त्याच्यानंतर खत कोणतं टाकायचं आहे? तर 18-46-00 एन-पी-के. एन-पी-के म्हणजे आता काय असतं? तर एक नायट्रोजन, पोटॅश आणि आपण जे काय बोलतो त्याला फॉस्फरस. हे जे आहे, हे प्रमाण आपल्याला ह्या 18-46-00 हे खत मिळतं मार्केटमध्ये. हे निम्मं सुरुवातीला टाका पेरणीच्या वेळेस आणि त्याच्यानंतर 4 आठवड्यावर नंतर तुम्ही हे खत टाकलं तरी चालेल. खताचं हे प्रमाण तुम्हाला मी सांगितलंय. त्याच्यानंतर पाणी कधी द्यायचे? आता मका बोललो तुम्हाला रब्बीत पण येते, खरीपात पण असते, उन्हाळ्यात पण असते. खरीपाचा विषय नाही कारण पाऊस असतो. व्यवस्थित मका येते पावसात पण. पण रब्बीच्या हंगामामध्ये मित्रांनो 10 ते 12 दिवसांच्या गॅपनंतर आपल्याला हे पाणी पाजावं लागेल मक्याला आणि उन्हाळ्यामध्ये 8 दिवसानंतर. कारण हीट जास्त असते. 8 दिवसानंतर आपल्याला मक्याला पाणी पाजावं लागेल. त्याच्यानंतर कापणी कधी येते मक्याची? तर मक्याची पेरणी केल्यानंतर मित्रांनो, तर 65 ते 70 दिवसांनी मका पूर्णपणे तयार होते. पूर्णपणे तयार झाली हे कसं ओळखायचं असतं? तर तुम्हाला इथं हे समजत असेल याच्यावरून. हे तुरे पहा कसे आलेत. असे तुरे किंवा फुलाच्या रूपात ज्यावेळेस मका येते, त्यामुळे 65 ते 70 दिवसांनी हा तुरा बाहेर पडतो. त्यावेळेस मकीची आपण कापणी करायला करू शकतो. त्यानंतर मक्याचं उत्पन्न नक्की किती मिळतं? खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण हे उत्पन्न समजलं पाहिजे, त्यावेळेस चारा व्यवस्थापन आपल्याला व्यवस्थित करता येणार आहे. तर मक्याचं उत्पादन मित्रांनो 15 ते 18 टन एकरी उत्पन्न मिळतं. खूप जास्त आहे उत्पन्न. कारण का? तर ह्या मक्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे मका ही आपल्याला पाण्याचं प्रमाण जास्त आहे. पुढे जाऊन सांगणार आहे तुम्हाला मी, की ओल्या चाऱ्यामध्ये कितपत गोष्टी ह्या योग्य आहेत, किती वापरल्या पाहिजेत. त्यामुळे उत्पादन समजून घ्या आता फक्त 15 ते 18 टन हे एकरी उत्पन्न तुम्हाला मकीचं मिळू शकतं. आता त्याचप्रमाणे मी दुसरा एक ओला चारा घेतलेला आहे मित्रांनो. तो म्हणजे नेपियर किंवा हायब्रिड किंवा त्याला गवत घास म्हणतात लोकं. हा चारा आहे तो. तर हा गवत घास जो आहे, तो आता नेपियर म्हटलं ना, की 2 प्रकारचा चारा लोकांच्या डोळ्यासमोर येतो.
जनरली ज्यांच्याकडे दुग्ध व्यवसाय असेल किंवा गोठा असेल त्यांना माहीत असेल किंवा ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठीही सांगतो. ह्या नेपियर घास जो असतो ना, त्याच्यात मोठा देठाचा एक नेपियर असतो, त्याला नेपियर बोलतात. आणि दुसरा आपण शेळीपालनासाठी असतो त्याला गवत घासही म्हणतात किंवा एक वेगळी व्हरायटी कोणतं वाण आहे त्याचं, कोणतं बियाणं आहे तेही सांगणार आहे मी तुम्हाला. पण तो जो गवत घास जो बारीक कांडीचा आहे, तो आपल्याला मित्रांनो पाहिजे. गवत घासाची कांडी किंवा चाऱ्याची कांडी बारीक का पाहिजे हे तुम्हाला ऑलरेडी सांगितले मी. कारण आपले लहान प्राणी आहेत. तर हे लहान प्राण्यांसाठी बारीक कांडीचं गवत आपल्याला पाहिजे. तर ह्याचं वाण कोणतं आहे या नेपियर किंवा गवत घासाचं? तर DHN6 आणि DHN10 अशा 2 व्हरायटी आहेत. आता 6 आणि 10 हे काय लिहिलंय? DHN6 आणि 10 हे 6 आणि 10 मध्ये फरक काय? तर 6 म्हणजे काय? तर त्याचे 2 पेरे जे असतात ना, ह्या झाडाचे ऊसाचे कसे पेरे असतात, दाखवतो तुम्हाला फोटो मी त्याचाही. पण तशा 2 पेऱ्यांमधलं अंतर जे आहे 6 इंचाचं एक असतं आणि 10 इंचाचं असतं. कोणतीही व्हरायटी घ्या, आपल्याला कोणतीही व्हरायटी चालेल. कोणतीही व्हरायटी तुम्हाला अवेलेबल होईल ती तुम्ही लावू शकता. आता ह्यात थोडक्यात हा प्रकार कोणता आहे चाऱ्याचा? तर गवत पिके आहेत. ओल्या चाऱ्यामध्ये त्याचा वापर करू शकतो. गवत पिकांमध्ये हा चारा मोडतो. त्याच्यामध्ये लागवड जी आहे ती आपल्याला पूर्णपणे पावसाळ्यात करा. खूप उत्तम पद्धतीनं फुटवा निघतो या चाऱ्याचा. त्यामुळे पावसाळ्यात केलं तरी चालते आणि अदर सीझनमध्ये जरी तुम्ही केलं, पाणी असेल तुमच्याकडे तरी चालू शकते लागवडीची. आता लागवडीसाठीचं अंतर जे आहे ते 3 फुटांमध्ये ठेवायचं आपल्याला. म्हणजे 3 बाय 3 मध्ये आपल्याला म्हणजे आपण 4 जे आहेत 4 ठोंब लावू शकतो. आता थोडक्यात ठोंब काय असतो, मी काय बोलतोय थोडक्यात आता तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. तर प्रति एकरी बियाणे किती लागणार आहे तुम्हाला? तर 10,000 ते 12,000 ठोंब एकरी बियाणे लागणार आहे. आता एवढं क्षेत्र लावायची गरज आहे का? नाहीये. तर आपल्याला किती क्षेत्र लावायचे त्या अंदाजानुसार आपण ठोंब आपण आणू शकतो. तर तुम्हाला एक मी एकरी किती ठोंब लागणार आहेत याचा एक अंदाज सांगितलेला आहे. 10,000 ते 12,000 ठोंब. आता ठोंब म्हणजे काय असतं? तर ऊस कधी लागवड तुम्ही ऊसाची लागवड कधी पाहिली असेल, तर तुम्हाला समजून येईल की अशा पद्धतीचे ठोंब असतात. ते ह्या अशा पद्धतीचे ठोंब असतात. आता हे जे अंतर आहे ना, हे अंतर 2 पेऱ्यातील अंतर बोललो होतो ना तुम्हाला मी. तर हे अंतर आणि हे अंतर हे 6 इंच तरी असतं किंवा 10 इंच तरी असतं. त्याच्यावरून आपण समजू शकतो की ही कोणती व्हरायटी. तर हे जे आपल्याला जे बियाणं आणायचे ते अशा पद्धतीने आणायचे. तर तिथे 2 डोळे पाहिजेत ह्या ठोंबाला. एक डोळा आणि हा दुसरा डोळा. तर अशा पद्धतीचे ठोंब जर मिळाले तुम्हाला, तर ह्यातला आपल्याला लागवड करताना कशी करायची? तर हा जो एक ठोंब आहे ना ह्याचा, हा खालचा हा खालचा डोळा, तो ह्या ठोंबाचा खालचा डोळा आहे, तो जमिनीमध्ये गेला पाहिजे आणि एक ह्या ठोंबाचा वरचा डोळा आहे, तो जमिनीच्या वर राहिला पाहिजे. त्यामुळे काय होतं, इकडं मुळ्या काढल्या जातात त्याच्याकडून. जमिनीमध्ये लावल्यानंतर हा जो ठोंब आहे, तो इकडे मुळ्या सोडतो आणि इकडून त्याचा फुटवा चालू होतो. इकडून फांद्या फुटायला सुरुवात होते. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला ही लागण करायची. आता हे लागण केल्यानंतर ह्याला खत कोणतं 18-18-10 वापरलं तरी चालतंय. ह्या व्हरायटी भेटतात मार्केटमध्ये. तुम्ही खताच्या दुकानामध्ये गेला, ह्या व्हरायटी असतात. खूप कन्फ्युजन करून घ्यायची गोष्ट नाहीये. मार्केटमध्ये गेला, सांगितलं त्यांना जरी तुम्ही मला असं-असं लागवड केली, कोणतं खत टाकू? तेही तुम्हाला सांगून देतील. ते खत टाकलं तरी चालतंय. ह्या व्हरायटी सांगितल्या, त्या व्हरायटी टाकल्या, खताला दिल्या म्हणून तरीही चालू शकतं. त्याच्यानंतर पाणी किती दिवसांनी द्यायचं ह्या नेपियरला आपल्याला? तर 20 दिवसांनी आपण पाणी दिलं तरी चालतंय. 20 दिवसाच्या फ्रिक्वेन्सीमध्ये पाणी द्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. पावसाळ्यात काय उगवून चांगलं येणारच आहे. कोणत्याही प्रकारच्या जमिनीत येतो, खडकाळ जमिनीमध्ये पण येतो, मुरुंबाच्या जमिनीमध्ये येतो. खडकाळ म्हणजे मुरुंबाच्या जमिनीमध्ये येतो. आपल्या काळ्या मातीतही येतो, लाल मातीतही हा चारा उत्तम पद्धतीने येऊ शकतो. खूप चांगला चारा आहे मित्रांनो. तर पहिली कापणी ह्याची जी आहे ती 120 दिवसानंतर येणार आहे. म्हणजे जवळपास 4 महिन्यानंतर. तुम्ही आज लावलं ना हा चारा, तर 4 महिन्यानंतर हा चारा वेळ घेतो मोठा होण्यासाठी. कारण वेळ लागतो सुरुवातीला आणि त्याच्यानंतरची कापणी जी आहे ती प्रत्येक 60 दिवसानंतर. मुळात मॅजिक म्हणजे किंवा याची जादू अशी की हा चारा आहे ना 3 वर्ष राहतो. एकदा लावला ना तुम्ही, की 3 वर्ष टेन्शन नाही. त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला परत चाऱ्याची लागण 3 वर्ष करावी लागणार नाही. तो फुटत राहणार चारा. त्याची व्हिडिओजही तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवणार आहे. कसा चारा असतो, कशा पद्धतीनं त्याची लागवड केली जाते, हे तुम्हाला सांगून देईन मी. तर 120 दिवसानंतर ह्याची पहिली कापणी येणार आहे. 60 दिवसानंतर त्याच्या प्रत्येक 60 दिवसानंतर परत कापणीला ते आपल्याला रेग्युलरली येणारच आहे. त्याच्यामुळे ह्या नेपियरची आपण अशा पद्धतीने लागवड करू शकतो. उत्पादन ह्याचं किती आहे? 50 ते 60 टन एकरी उत्पादन मिळतं. एवढं उत्पादन म्हणाल तुम्ही? हो, डेफिनेटली येतं. कारण तुम्हाला मी सांगितलं, की हा जो चारा जो आहे, तो एकदा लावल्यानंतर हा जो फुटवे काढणार आहे ना इकडून, एकदा कापला ना तुम्ही, की त्यानंतर परत त्याची फूट निघते, परत फूट निघते. त्यामुळे एका ठोंबाची एवढा चारा तयार होतो, तो म्हणजे तुम्हाला परत त्यामुळे जास्त क्षेत्र सुरुवातीला लावणं गरजेचं नाहीये. त्याच्याबद्दल तुम्हाला मी आयडिया देईनच. कारण लोकं भरपूर क्षेत्र लावून बसतात आणि त्याच्यानंतर मग परत काढून टाकतात. ट्रॅक्टर घालायला लागतो त्याच्यामध्ये. आपल्याला जर ह्याची मुळं काढायची तर त्या शेतामध्ये नंतर.
त्यामुळे 50 ते 60 टन एकरी एवढं उत्पन्न त्याचं आहे. चांगला ओला चाऱ्याचा सोर्स आहे आपल्याला प्राण्यांसाठी देण्यासाठी. तर हा चारा आपण लावू शकतो. आता काय होतं मित्रांनो, आता बरेचसे चारे आहेत आपले ओल्या चाऱ्यामध्ये. हे सर्व चारे जर मी इथं सांगायला बसलो, तर हाच व्हिडिओ जवळपास 1-1.5 तासाचा होईल. तर मी तुम्हाला काय केलंय, आपल्या शिवारचा एक बोनस जो तुम्हाला बोललो होतो, तो बोनस तुम्हाला मी आज एक देणार आहे. तो म्हणजे शेळी पालनाचं आपलं चाऱ्याचं ई-बुक. हे शेळी पालनाचं शिवारचं आपलं चाऱ्याचं ई-बुक आहे. याच्यामध्ये सगळ्या पद्धतीचे मी चारे सांगितलेले आहेत. चाऱ्याबद्दलची माहितीही सांगितलेली आहे. किती प्रमाणात द्यायचं आहे हेही सांगितलेलं आहे. इथेही सांगणार आहे मी, पण त्याच्यामध्ये तुम्हाला एक हँडी काहीतरी असावं, तुमच्या हातात काहीतरी असावं. त्यासाठी हे ई-बुक आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर तिथून तुम्ही ते डाउनलोड करून ठेवा आणि तुमच्याकडे हे सेव्ह करून ठेवा. याचा पासवर्ड जर आहे, तो ऑलरेडी तुम्हाला तिथे लिहिलेला आहे. तो पासवर्ड टाकला तरी ती ओपन होऊन जाईल. तर हे चाराचं ई-बुक आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्या पद्धतीचे चारे दिलेत. इथे सर्व चारे सांगत बसत नाहीत, कारण इथं महत्त्वाची माहिती बाकीची सांगायची आहे. ती आपली लिमिट होऊन जाईल. मग ती मला त्याच्याबद्दल डिटेल माहिती, अनुभव सांगायचा आहे तुम्हाला. त्याच्यामुळे मी तिकडे लक्ष केंद्रित करतो. हा चारा आहे, जे 2 चारे सांगितले त्याच फॉर्मॅटमध्ये सगळे चारे सांगितलेले आहेत. तुम्ही एकदा पाहून घ्या. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे मित्रांनो, तो म्हणजे वजन वाढीसाठी कोणता चारा द्यायचा? हा खूप डिबेटेबल क्वेश्चन लोकांचा आहे, पण मी माझ्या अनुभवातून डायरेक्टली उत्तर देऊन टाकणार आहे याचं. 2 प्रकारचा चारा आहे, ओला, सुका. कोणता चारा द्यावा वजन वाढीसाठी? सिंपल उत्तर आहे, अनुभवातून सांगतोय, आपल्याला सुका चारा द्यायचा आहे. जास्त प्रमाणात सुका चारा द्यायचा आहे. कारण मित्रांनो, याचं कारण असं आहे, की ओला चारा जो आहे ना मित्रांनो, त्या ओल्या चाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप प्रमाणात असतं. आता ह्याच्यातला एक अनुभव सांगतो तुम्हाला. मित्रांनो, ज्यावेळेस मी ना सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्याला अनुभव नसतो, त्यावेळेस मी सगळ्या प्रकारचे चारे लावले. ओला चारा लावला बराचसा आणि प्राण्यांना ओला चारा टाकायला लागलो. मला असं वाटत होतं, की ओल्या चाऱ्यामध्ये चांगले प्रोटीन आहेत. चांगल्या प्राण्यांची वाढ होईल. पण तो प्रकार जो सांगितला सुरुवातीला तुम्हाला, प्राणी खायचा चांगला चारा, संध्याकाळपर्यंत चांगला मोठा व्हायचा आणि दुसऱ्या दिवशी जो आहे, तो परत सकाळी बारीक दिसायचा. तर आता हा प्रकार का जाणवत होता? तर त्याच्यावर कारण दिवसभर जो ओला चारा खात होता तो, त्या ओल्या चाऱ्यामध्ये पाण्याचंच प्रमाण जास्त होतं. त्यामुळे पाण्याचं प्रमाण निघून गेलं एकदा, की तो प्राणी आहे तेवढा बारीक दिसायचा. त्याच्यामुळे मी ज्यावेळेस मित्रांनो शेळीपालनासाठी वेगवेगळ्या भागांमध्ये फिरलो. वेगवेगळ्या भागांचं निरीक्षण केलं. त्यावेळेस मला वेगवेगळ्या फार्मवर गेलो. आजूबाजूला लोकं फिरस्तं शेळीपालन करतायत तिकडेही गेलो. दुष्काळी भागात मी बराचसा फिरलोय मित्रांनो. कारण तिकडे शेळीपालन खूप चांगल्या पद्धतीनं ग्रोथ झालेली दिसले होते मला. त्यामुळे तिकडे पाहिलं तर तिकडे लोकांकडे ओला चारा हा टाकायलाच नव्हता. पण त्यांच्या प्राण्यांना दुधाचं प्रमाण पण चांगलं होतं. मी म्हटलं असं कशामुळे आहे? नोटीस जेव्हा केलं मित्रांनो, त्यावेळेस त्या लोकांच्या प्राण्यांच्या म्हणजे आहारामध्ये, शेळ्यांच्या आहारामध्ये जास्त प्रमाणात जो होता, तो सुका चाराच होता. आणि सुक्या चाऱ्यामुळे दुधाचंही प्रमाण चांगलं होतं, शेळ्यांची हिटवरही चांगल्या रेग्युलरली येतायत. म्हणजे अशा प्रकारचे फायदे जाणवायला लागले. त्यामुळे मी हाच प्रयोग जो आहे तो आपल्या फार्मवरही करून पाहिला. जेव्हा सुका चारा मी प्राण्यांना दिला जास्त प्रमाणात, तेव्हा ते सुक्या चाऱ्यामुळे काय होतं, ओला चारा जास्त द्यायला लागलो तर आपल्या जुलाबही होतात प्राण्यांना. त्यामुळे सुका चारा द्या, काही प्रॉब्लेम होत नाही. प्राणी व्यवस्थित राहायला लागले, प्राण्याच्या अंगावर चकाकी यायला लागली. दुधाचं प्रमाणही वाढलं शेळ्यांचं आणि हिटवरही ज्या शेळ्या येत नव्हत्या टाईम टू टाईम, त्या शेळ्या हिटवरही व्यवस्थित यायला लागल्या. तर हे जे आहे ते सुक्या चाऱ्याचे फायदे. त्यामुळे सुका चारा हा आपल्या प्राण्यांच्या आहारामध्ये जास्त प्रमाणात पाहिजे. तर जे सांगितलं तुम्हाला सुक्या चाऱ्यामुळे प्राण्यांची वजन वाढ चांगली होते. 60 ते 70% आहारामध्ये सुका चारा दिला पाहिजे. आता 60 ते 70% आहारामध्ये सुका चारा म्हणजे काय? जर तुमचा 50 किलोचा प्राणी असेल, तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर थोडक्यात त्या ई-बुकमध्ये तुम्हाला प्रमाण कळेल, की प्राण्याच्या वजनाच्या 10% चारा त्याला एका दिवसात मिळाला पाहिजे. 10% म्हणजे 50 किलोचा प्राणी असेल, तर 5 किलो चारा त्याला एका दिवसात मिळाला पाहिजे. त्यातलाही 5 किलोमधला 3 ते 3.5 किलो चारा जो आहे, तो सुका चारा दिला पाहिजे. कारण तुम्हाला सांगितलं, ओला चारा दिला, ओल्या चाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे. मक्यामध्येच घ्या ना. मका जेव्हा कापायला जातं, तेव्हा त्यातून रस गळत असतो मक्याचा. पाण्याचंच प्रमाण असतं. त्यामुळे पाण्याचं प्रमाण जास्त असतं याच्यामध्ये ओल्या चाऱ्यामध्ये. त्यामुळे सुका चारा द्यायचा प्रयत्न करा. त्याचबरोबर या चाऱ्यामध्ये, सुक्या चाऱ्यामध्ये व्हरायटी कोणती-कोणती देऊ शकता? कडबा आहे, तूर भुस्सा आहे, हरभरा भुस्सा देऊ शकता, भुईमुगाचा वेल देऊ शकता, सोयाबीनचा भुस्सा देऊ शकता. असे वेगवेगळ्या प्रकारचे चारे तुम्ही देऊ शकता. तर चारा बऱ्याच वेळा काय होतं, लोक अशीच कंप्लेंट करत असतात, की "अहो आमचे प्राणी आहेत ते सुका चारा खातच नाही आहे आम्ही सोयाबीनचा भुस्सा टाकतो, तुरीचा भुस्सा टाकतो, ते खात नाहीत." मग त्यावेळेस मी काय सांगतो, चारा खात नसेल ना, तर तो चारा पहिला चेक करा. व्यवस्थित चांगला आहे का? काळा तर पडलेला नाही आहे. काळा पडल्यामुळे त्याला तो खराब झालेला चारा आहे. प्राणी खाणार नाहीत. कारण शेळी जो आहे तो खूप स्वच्छताप्रिय प्राणी आहे आणि म्हणजे खूप ना कोवळं-कोवळं चांगला खाणारा प्राणी आहे. पुढे जाऊन तो दाखवीन तुम्हाला तो प्रकार, कोवळं खाणं काय प्रकार असतो तो. पण
हा चारा जर खात नसेल तुमच्या प्राणी, तर तुम्हाला काय करायचंय, चारा पण चांगला आहे तुमचा, हा पण खात नाहीये, तर एक काम करायचं तुम्हाला. चारा पसरायचा आहे पूर्ण तुम्हाला, तुम्ही एका उन्हामध्ये वगैरे आणि त्याच्यावर आपलं मिठाचं पाणी जे आहे ते शिंपडायचं आणि तो चारा पुन्हा कडकडीत वाळून द्यायचा आहे आणि तो वाळल्यानंतर पुन्हा प्राण्यांच्या समोर टाकून बघा. तुमचे प्राणी व्यवस्थित खायला लागतील किंवा मी सांगेन सुरुवातीलाच तुम्ही टाकताना आहे ना, अशा पद्धतीनं सुका चारा टाका. म्हणजे मिठाचं पाणी शिंपडून तो चारा सुकवून जर तुम्ही प्राण्यांच्या समोर जर तो चारा टाकला, तो प्राणी व्यवस्थित खायला लागतील. सुरुवातीपासूनच हा प्रकार तुम्ही ट्राय करा. व्यवस्थित सुका चारा प्राणी खातात. सुक्या चाऱ्याचे फायदे तुम्हाला सांगितले, वजन वाढ चांगल्या पद्धतीने होते. शेळ्याही हिटवर व्यवस्थित येतात. त्याचबरोबर प्राण्याच्या अंगावर चकाकी राहते. प्राण्याची तब्येत तुम्हाला व्यवस्थित दिसेल हां. दुसरी गोष्ट आणि प्राण्याला जुलाबाचा वगैरे प्रॉब्लेम होत नाही. सुक्या चाऱ्याचा वापर आणि हिवाळ्यात आणि जो आपला पावसाळा हा ऋतू आहे, याच्यामध्ये जास्त प्रमाणात तर करावाच. हे समजून घ्या मित्रांनो. आणि तुम्हाला प्रामाणिक सांगितलं की 60% ते 70% आहारामध्ये सुका चारा ठेवा. हे अनुभवातून सांगतोय, तुम्हाला कोणीही सांगणार नाहीये. उद्या तुम्ही काही वर्ष शेळीपालन कराल आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे कळेल, अरे सुका चारा दिला पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट कळेल. त्यामुळे सुका चाऱ्याचं हे महत्त्व समजून घ्या. हे कोणी सांगणार नाही तुम्हाला. त्याच्यानंतर आता जर तुम्ही हे पाहाल, आम्ही लहान-लहान करडांना सुका चारा द्यायला सुरुवात करतो लहानपणापासूनच. हे त्याच्यासमोर लहान करडांच्या समोर आहे ना, ती कडबा कुट्टी दिली टाकलेली. आता एक कडबा कुट्टी म्हणजे काय असतं? कडबा जो ज्वारीचा कडबा तयार होतो, त्याची आम्ही कुट्टी केली मशीनमधून कट करून आणि ते प्राण्यांच्या समोर टाकले. खूप चांगल्या पद्धतीने लहान-लहान करडं खातात आणि तब्येत पण चांगली होती त्यांची. तुम्ही पहा त्यांची तब्येत पहा, चकाकी पहा त्यांच्या अंगावरची. तुम्हाला समजून येईल. की सुक्या चाऱ्याचे परिणाम आहेत. दूध आणि सुक्या चाऱ्याचे प्रमाण सुरुवातीचे परिणाम. कारण सुरुवातीला लहानपणी तुम्ही त्यांना ओला चारा जास्त प्रमाणात द्यायला लागला ना, तर जुलाब होतात प्राण्यांना आणि आहे ती तब्येत पण कमी होऊन जाते. त्यामुळे सुक्का चारा तुम्ही द्या अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मग आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवारचं चारा व्यवस्थापन कसं आहे? बऱ्याच लोकांना त्याच्यात इंटरेस्ट असतो, की तुम्ही कोणता चारा लावलाय? मग ते आम्हाला सांगा, मग आम्ही ठरवतो कोणता लावायचा तो. आणि खूप बरोबर आहे ते पण. कारण तुमच्यासमोर एका कोणत्यातरी शेळीपालनचा चारा व्यवस्थापन असेल, तर तुम्ही तुमची त्या पद्धतीनं अ, व्यवस्थापन किंवा नियोजन करू शकता. तर आपल्याकडे शिवारच्या फार्मवर आपण कोणता-कोणता सुका चाऱ्याचं प्रोडक्शन करतो. तर आपल्याकडे पहिली गोष्ट म्हणजे प्रोडक्शन करत नाही आपण, तुरीचा भुस्सा जो आहे, तो बाहेरून विकत घेतो आपण. तुरीचा भुस्सा हा सुक्या चाऱ्यामधला पहिला चारा आहे. त्याच्यानंतर पुढचा चारा जो आहे, तो म्हणजे भुईमुगाचे वेल. आता भुईमुगाचे वेल जे आहे, ते बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी मला वाटते भुईमूग तयार होतो. खरीपात पण होतो आणि रब्बी हंगामात पण होतो. तर हा भुईमुगाचा पाला जो आहे, तो आजूबाजूला आपल्या कुठेही भुईमूग तयार होत असेल, त्या व्यक्तीला जाऊन सांगतो आम्ही, की "बाबा आम्हाला भुईमुगाचा पाला पाहिजे. तो तू विकू नका किंवा टाकून देऊ नका." तर तो भुईमुगाचा पाला जो आहे, तो आम्ही तिथून आमच्या गाडीमध्ये भरून आणतो आणि तो स्टोरेज करून ठेवतो. चांगला वाळलेला असतो. हा भुईमुगाचा पाला जो आहे, तो आपल्याला वाळत ठेवायचा सुकवत ठेवायचा आहे. उन्हामध्ये वगैरे कट करायचं सॉरी कट करायचं आहे. कट करायचं म्हणजे भुईमूग काढल्यानंतर त्या शेंगा ज्या आहेत, ह्या ज्या भुईमुगाची काढणी झाल्यानंतर या शेंगा काढल्या जातात आणि हा चारा जो आहे, तो असाच फेकला जातो शेतामध्ये ठेवला जातो. तर हा चारा जो आहे वरचा, तो आपल्याला सावलीमध्ये सुकवायचा आहे. उन्हात नाही सॉरी, सावलीमध्ये सुकवायचा आहे. तो ऑटोमॅटिकली त्याच्यातलं 2 दिवसात आहे ना, पाण्याचं प्रमाण ओढून जातं. कडकडीत चारा होतो, तयार होतो आणि सुकून आणि हा चारा आहे तो आपल्याला आपल्या स्टोरेजमध्ये ठेवायचा आहे. आणि हा चारा पाहिजे त्यावेळेस आपण आपल्या प्राण्यांना टाकू शकतो. तर आम्ही हा भुईमुगाचा वेल जे आहेत, ते खूप आमच्या भागामध्ये तयार होतात. तर ते अवेलेबल करतो. त्यानंतर पुढचा जो सांगितला तो ज्वारीचा कडबा, जो आता तुम्ही करडांना खायला टाकताना बघितला होता, तो हा ज्वारीचा कडबा होता. ज्वारीपासून जो कडबा तयार होतो, तो कट करून त्याला ही कुट्टी तुम्ही तुमच्या प्राण्यांना देऊ शकता. आम्ही ह्या ज्वारीच्या कडब्याचं प्रोडक्शन आमच्या शेतामध्ये घेत असतो. त्याच्यामुळे आमच्याकडे हा स्वतःकडे तयार होतो. त्यामुळे स्वस्तात तयार होतो आमच्याकडे. त्यानंतर पुढचा जो आहे तो मेथी घास. तुम्ही म्हणाला, "अहो, हे मेथी घास तुम्ही सुक्या चाऱ्यामध्ये टाकले." हो मित्रांनो, मेथी घासाचं आम्ही सुक्या चाऱ्यामध्ये रूपांतर करतो. म्हणजे काय, आम्ही मेथी घासाचं सरप्लस प्रोडक्शन घेतो. जेवढं जास्तीत जास्त जमेल तेवढं आम्ही मेथी घासाचं प्रोडक्शन घेत असतो आणि ते प्रोडक्शन झाल्यानंतर त्याची कापणी करून आम्ही तो व्यवस्थित चारा सुकवून परत बॅगमध्ये कट करून भरून ठेवतो. जेणेकरून तो पावसाळ्यात वगैरे आम्ही चांगल्या पद्धतीने आम्हाला वापरता येतो. प्राण्याची तब्येतही चांगल्या पद्धतीने सुधारते. ह्याच्यामुळे तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही, की सुक्या चाऱ्याचीच आम्ही जास्त प्रमाणात व्हरायटी ठेवलेली आहे शिवार फार्मवर. तर हा सुक्का चारा जो आहे, तो आम्ही प्राण्यांच्या वापरामध्ये रेग्युलरली 60% ते 70% करत जात असतो. त्यामुळे प्राणी जे बोलतात आमच्या फार्मवर येऊन लोकं बोलतात किंवा व्हिडिओमध्येही तुम्ही पाहिलेले आहेत आजपर्यंत, की प्राणी का एवढे चांगले दिसतात किंवा तब्येतीने व्यवस्थित का दिसतात? तर त्याचं कारण हेच आहे, की सुक्या चाऱ्याचा वापर जो आहे, तो आम्ही जास्त प्रमाणात करत असतो. आणि ही गोष्ट तुम्हाला कोणीही सांगणार नाही. परत सांगतोय, कारण हे तुम्हाला जेवढं लवकर कळेल, तेवढा तुम्हाला फायदा आहे. हे ना ह्या ज्या आतल्या डिटेल गोष्टी कोणी सांगत नाही. हे समजून घ्या.
सुक्का चारा द्या, ह्या व्हरायटीचा सुक्का चारा द्या, खूप फायदा होऊन जाईल. त्याच्यानंतर ओला चारा आपण शिवारच्या फार्मवर कोणता लावलेला आहे? तर पहिली गोष्ट मका. मक्याचं उत्पादन आपण घेतो ओल्या चाऱ्यासाठी. त्याचबरोबर गवत घास जो तुम्हाला सांगितलं DHN 10 व्हरायटी आपल्याकडे असते. तर त्या व्हरायटीचं आपण ओल्या चाऱ्यामध्ये उत्पादन घेतो. हे 2 गवत पीक आहेत. त्याच्यानंतर पुढचं पाहाल तुम्ही हे झाडपाला पीक आहे. ते कोणतं आहे? तर तुती. हे तुतीचं उत्पादन आपल्या भागामध्ये आपल्या शेताच्या बांधावर आम्ही तुती लावलेली आहे. तर या तुतीचं उत्पादन हे आम्ही घेत असतो. खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला या तुतीचा फायदा होतो. प्राणी व्यवस्थित खातात, आवडीने खातात तुती. मलबेरी बोलतात थोडक्यात त्याला इंग्लिशमध्ये. तुतीचं उत्पन्नही तुम्ही घेऊ शकता. तुतीची लागवड कशी करायची तेही तुम्हाला पुढे जाऊन मी सांगेन. याच्या सगळ्याबद्दल तुम्हाला माहिती जी आहे मित्रांनो, ते आपल्या ई-बुकमध्ये मिळणार आहे. ई-बुक डाउनलोड करा आणि ते पहा तुम्ही वाचून ठेवा. त्याच्यानंतर पुढचा जो चारा आहे, तो म्हणजे आपण मेथी घास आपल्या शेतामध्ये लावत असतो. हे मेथी घासाचं उत्पन्न आहे, ते खूप जास्त प्रमाणात आपण घेत असतो. कारण हा मेथी घास जो आहे, तो मित्रांनो तोही बहुवार्षिक आहे. एकदा लावला की तो आपल्याला बऱ्याच वेळा काढणे काढू शकतो, घेऊ शकतो त्याची, कापणी घेऊ शकतो. पण ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त आहे, तिकडे हा मेथी घास त्या प्रमाणात उगवत नाही. त्याच्याबद्दलही डिटेल माहिती मी पुढे व्हिडिओ दाखवताना सांगेनच. तर ओल्या चाऱ्याचं उत्पादन समजून घ्या शिवारकडे कोणता-कोणता असतो. मका, DHN 10, तुती, मेथी घास एवढाच बस. ह्याच्यापेक्षा वेगळा आपल्याकडं ओल्या चाऱ्याचं उत्पन्न आपण घेत नाही. आम्हाला गरज वाटत नाही. मुळात गरजही नाहीये. तर त्याच्यानंतर सुक्का चारा. आता बऱ्याच वेळा सुक्का चारा हे खूप महत्त्वाचा मुद्दा मी सांगतोय मगाचपासून. पण कारण काय, तर दुष्काळी आणि दुष्काळ भाग बराच आहे महाराष्ट्रात. त्यामुळे त्या ठिकाणी लोकांना शेळीपालन करायचे आणि त्या ठिकाणी चाऱ्याचं व्यवस्थापन कसं करता येईल? तर ह्या ठिकाणी शेळीपालन करत असताना आपल्याला चाऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे तिथे आपण सुक्का चारा घ्या. सुक्या चाऱ्यासाठी काय करा, अशा ठिकाणी तुमच्या आजूबाजूला पहिलं पहा, तुरीचा भुस्सा कुठे अवेलेबल आहे का? तुरीचा भुस्सा असेल तर पटकन तो स्टोरेज करून घ्या. तुमच्या भागामध्ये तयार होत असेल तर स्वस्तात मिळेल. तो घ्या तुम्ही. तो स्टोअर करून ठेवा. त्यानंतर तुम्ही हे आपले जे भुईमुगाचे वेल आहेत तेही तुम्ही तुमच्या भागातून गोळा करून घ्या. त्याचाही फायदा होणार आहे आपल्याला. तर हा स्वस्तातला सुक्का चारा आहे. हा आपल्याकडे ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ज्वारीचा कडबा. ज्वारीचा कडबा अशा पेंड्या असतात. त्याची नंतर आपण कुट्टी करून घेतो. ज्वारी सुकल्यानंतर अशा पद्धतीने बांधली जाते ती पेंड्यांमध्ये आणि ह्या ज्वारीची आपण त्या मशीनमधून कट कट करून घेतो, बारीक-बारीक तुकडे करून घेतो आणि तो ज्वारीचा कडबा आपल्या प्राण्यांना खायला देतो. तर हा 3 प्रकारचा चारा मित्रांनो तुम्ही अवेलेबल करू शकता. दुष्काळी भागातही मला वाटतंय. तर हे कारण हे प्रकार सगळे दुष्काळी भागात होतात, तयार होतात हे चाऱ्याचे प्रकार. तर हा चारा जो आहे तो आपल्याला स्टोरेज करून ठेवा. जास्त प्रमाणात करा. जो स्वस्त भेटेल तो जास्त प्रमाणात करून ठेवा. खूप फायदा होईल. त्याचबरोबर दुष्काळी भागात सुका चारा तर सांगितला. त्यामुळे ओला चारा कोणता लावू शकता? तर ओला चारा लावू शकता म्हणजे आता तुम्ही बोलाल पाऊस नाहीये, पाणी नाहीये, तर ओला चारा कसा घ्यायचा? काही आता त्यातल्या ते ठिकाणी काही ठिकाणी थोडंफार पर्जन्य प्रमाण असतं. सीझनमध्ये तर असतं. त्यामुळे सीझनमध्येही पाणी असतं. त्यावेळेस तुम्ही मित्रांनो मका तयार करू शकता. भरपूर प्रमाणात मका तयार करा जर तुम्हाला त्या काळात जर पाऊस असेल तर. कारण मका तुम्हाला सांगितलं खरीपातही तयार होते. खरीपाच्या हंगामामध्ये, पावसाळ्यामध्ये. तर त्यावेळेस तुम्ही मक्याचं उत्पादन घेऊ शकता. आता ही तयार झालेली मका जी आहे, भरपूर प्रमाणात तयार करा प्रोडक्शन तुम्हाला शक्य होईल तेवढं आणि त्या मक्याचा आपण मुरघास बनवायचा आहे मित्रांनो. आता मुरघास काय प्रक्रिया असते त्याला इंग्लिशमध्ये सायलेज बोलतात. आता ही मुरघास प्रक्रिया म्हणजे काय असतं? तुम्हाला आंब्याचं लोणचं माहिती आहे का? तर आंब्याचं लोणचं कसं करतात? कैरीचं लोणचं कसं करतात? तसं ह्या मक्याचा मुरघास म्हणजे या प्रकारचं एक लोणचं केलं जातं. वर्षभर टिकणारा ओला चाऱ्याचा सोर्स आहे आपल्याला मित्रांनो हा मुरघास म्हणजे. प्राणी व्यवस्थित उत्तम पद्धतीने खातात. आम्ही शिवारच्या फार्मवर स्वतः हे मुरघास करत असतो. जे मका बोललो त्या मकेचा आम्ही जास्त प्रमाणात मुरघासच तयार करतो आणि तो प्राण्यांना देत असतो. तर हा मुरघास करून आपल्याला काय करायचं आहे बॅगमध्ये भरून ठेवायचं आहे. अशा बॅग्स पॅक करून ठेवायच्या आहेत. बॅग उघडून पाहिजे त्यावेळेस आपण हा मुरघास तयार करून आपल्याला फार्मवर वापरू शकतो. आता ह्या मुरघासाचे फायदे काय होते मित्रांनो? मुरघासाचे फायदे जे आहेत ते म्हणजे हा मुरघास आपल्याला वर्षभर वापरता येतो, पाहिजे त्यावेळेस वापरता येतो. जर आपल्याला वेळ नसेल चारा शेतातून कापून आणण्यासाठी, त्यावेळेस हा मुरघास प्राण्यांना टाकला तरी बरं पडतं. हँडी आहे आपल्याला, कधीही पाहिजे तेव्हा आपण हा चारा प्राण्यांना टाकू शकतो. तर मुरघास आता कसा बनवायचा असतो याच्याबद्दल तुम्ही YouTubeवर कोणताही व्हिडिओ पाहू शकता. तिकडे तुम्हाला मुरघास समजेल. बरं ठीक आहे. तुम्हाला तुम्हाला मुरघासाची प्रक्रिया मी सांगणार आहे. मस्करी केली मी. YouTubeवर पाहायचंच असतं तर कशाला तुम्ही कोर्समध्ये आला असता ह्या. तेही गोष्ट घरी. त्यामुळे तुम्हाला त्याचाही व्हिडिओ दाखवणार आहे. काळजी करू नका. मुरघास कसा बनवायचा त्याच्याबद्दलही डिटेल माहिती आपण पुढे जाऊन पाहणार आहे. तर त्याच्या आधी पाहूया, की जो मुद्दा आपला सुरुवातीचा होता, की 20 शेळ्यांसाठी आता चारा व्यवस्थापन कसं करायचं ते सांगा.
सुरुवात बरेच लोकं 20 पासून करतात, 10 पासूनही करतात. पण अंदाज करण्यासाठी कितीतरी शेळ्यांचे बाबा किती शेळ्यांसाठी किती चारा लागतो हे सांगा, म्हणजे आम्ही त्याच्यावरून ठरवू, की 20 शेळ्यांसाठी पाहिजे असेल तर त्या निम्मा करू. बरोबर आहे. त्यासाठी मी 20 शेळ्यांचं एक गणित तुम्हाला सांगणार आहे. स्वस्तामध्ये सुक्का चारा कशा पद्धतीने तयार करायचा आहे 20 शेळ्यांसाठी हे तुम्हाला सांगणार आहे. सुक्का चारा तयार करायचा म्हणजे काय? पहिली गोष्ट सांगितलं भुईमुगाचे वेल भागातून गोळा करा. दुसरा काही पर्याय नाहीये. त्याचबरोबर सोयाबीनचा भुस्सा तुमच्या भागामध्ये असेल, तुरीचा भुस्सा किंवा सोयाबीनचा भुस्सा तर इझिली तुमच्या भागामध्ये तयार होत असेल मित्रांनो. तुम्ही शोध घ्या. भुईमुगाचे वेल, सोयाबीन भुस्सा हा तुम्हाला तुमच्या भागातून आणायचा आहे. हरभरा भुस्सा पण मिळेल. हरभरा भुस्सा मिळाला तोही तुम्ही घेऊन येऊ शकता. हा स्वस्तात सुक्का चारा आहे. आपल्या भागामध्ये पहिलं पाहायचं आहे आपल्याला, बाहेर पडायचं नाही डायरेक्ट. आपल्याकडे सुक्का चारा नाही, मग काय तूर आणायला जायचं नाही आपल्याला. आपल्याला काय करायचं भुईमुगाचे वेल, सोयाबीनचा भुस्सा, हरभरा भुस्सा, तुरीचा भुस्सा हे पाहायचं आपल्याला आणि हे आपल्या प्राण्यांना खायला टाकायचे. त्यासाठी याचं स्टोरेज करून घ्या. सीझनमध्ये स्वस्तात मिळतो. तर हा चारा स्वस्तात सुका चारा तयार होतो आपल्याकडे. तो स्टोअर करून घ्या. त्याचबरोबर सुक्या चाऱ्यामध्ये अजून तुरीचा भुस्सा सांगितला तुम्हाला. आता हा तुरीचा भुस्सा जो मित्रांनो आहे, त्याची किंमत किती असते? बऱ्याच वेळा काही ठिकाणी लोकांना विकत घ्यावा लागतो हा. आता आम्ही शिवार फार्मवर विकत घेतो. जवळपास ₹11 किलोप्रमाणे वगैरे तुम्हाला हा चारा मिळतो. किती चारा लागेल 20 शेळ्यांसाठी? 4 टनापर्यंत हा चारा घ्यायचा आहे तुम्हाला. ₹11 ने 4 टनाप्रमाणे म्हणजे जवळपास तुमचा एक 50, 55, ₹60,000 पर्यंत हा तुम्हाला एक 4 टनाची गाडी मिळेल आणि ही घरपोच गाडी येते तुमच्याकडे ह्या किमतीमध्ये. अशा पद्धतीने चारा घेऊ शकता तुरीचा भुस्सा. आता तुरीच्या भुस्सामध्ये पण 2-3 प्रकारच्या मित्रांनो व्हरायटी आहेत. आता त्याच्यातही ए ग्रेड असते, ए प्लस ग्रेड असते, बी ग्रेड एक असते. आता ही ग्रेड काय आहे? तर मित्रांनो तुरीच्या भुस्सामध्ये ए प्लस ग्रेड म्हणजे काय? तुम्हाला ते फोटोमध्ये जे दिसतंय, तर शेंगांची टरफल तुरीच्या शेंगांची टरफल त्याचबरोबर त्याचे शेंगांचे देठ असतील किंवा त्याचबरोबर पाला जो आहे तुरीचा, तो जो मळलेली किंवा मशीनमधून काढलेली नाही, खळ्यामध्ये मळलेली जी तूर असते ना, त्याच्यामधून ह्या पद्धतीचं रेसिड्युअल निघतं किंवा हा चारा तयार होतो. तर हा चारा ए प्लस ग्रेड आहे. तर हा चारा आपल्या शेळ्यांना द्यायचा आहे. हाच चारा आपल्याला फक्त शेळ्यांना लागणार आहे. दुसरा बी ग्रेड असते. काही ठिकाणी मशीनमधून काढलेली जी तूर असते, त्याला तुकडे पडलेले असतात. तुकडे म्हणजे कांड्या-कांड्या असतात त्याच्यामध्ये तुरीच्या. तर ते आपली जनावरं खात नाहीत. आपले प्राणी खाणार नाहीयेत ते. ते मोठ्या प्राण्यांसाठी, गाई, म्हशीसाठी वगैरे तो वापरला जातो तुरीचा भुस्सा. पण आपल्याला काय करायचे शेंगांची टरफलं, त्याचबरोबर तुरीचा पाला, अशा पद्धतीचं जो कॉम्बिनेशन असणारा जो पाला आहे ए प्लस ग्रेडचा, तो थोडा महाग बसतो. तो घेतला तरी चालेल. तर याच्यासाठी बरीच लोकं तुमच्याकडे सीझनमध्ये कॉन्टॅक्ट पण करतील. तुम्हालाही नंबर मिळतील. त्यासाठी आपला Facebookचा ग्रुप सांगितलेला आहे तुम्हाला. त्याच्यावर जॉइन करा. तुम्हाला त्याची लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर तिकडे जाऊन तुम्ही जॉइन करा. तिकडेही लोकं जाहिरात करत असतात. तर हा तुरीचा भुस्सा जो आहे, तो आपल्याला अ, आपल्या फार्मवर आपल्याला घ्यायचा आहे. 4 टनापर्यंत आपल्याला 20 प्राण्यांसाठी लागेल. वर्षभराचं सांगतोय तुम्हाला मी. तर एवढा आपल्याला 4 टनापर्यंत हा तुरीचा भुस्सा घ्यायचा आहे. ₹11 किलो रेट असतो त्याचा. त्यानंतर ज्वारीचा कडबा जो आहे, तोही तुम्ही विकत घेऊ शकता. जर प्रोडक्शन केलं तर चांगलंच आहे. जर प्रोडक्शन करता येत नसेल तर ज्वारीचा कडबा तुरीच्या भुस्स्यापेक्षा स्वस्त असतो. तर हे ₹5 किलो वगैरे अशा पद्धतीने तुम्हाला बसतो. ह्याच्या पेंढ्यावर किंमत असते. पेंडी जी ज्वारीच्या कडब्याची पेंडी जी तुम्हाला मगाशी दाखवलं, त्याची पर पेंडीची किंमत एक ₹20-22 पर्यंत असते. आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे रेट असतात. तर एक जवळपास हा स्वस्तात आहे. त्यामुळे एक 7 टन हा चारा तुम्ही तयार केला तरी चालेल किंवा जर तयार करता येत नसेल, तर तुम्ही हा चारा विकत आणा. ₹5 किलोप्रमाणे तुम्हाला हा चारा मिळेल. हा स्वस्तात चारा असल्यामुळे ह्याचं प्रोडक्शन तुम्ही जास्त प्रमाणात म्हणजे सॉरी थोडक्यात स्टोरेज तुम्ही जास्त प्रमाणात करून घेऊ शकता. तर हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. ज्वारीचा कडबा हा खूप महत्त्वाचा चारा आहे. हा चारा आपल्याला स्टोअर करून ठेवायचा आहे. कारण हा स्वस्तामधला चारा आहे. त्यानंतर मेथी घास जो तुम्हाला बोललो, शक्य झालं तर सीझनमध्ये तुम्ही मेथी घासाचं उत्पन्न काढा. जसं आम्ही शिवारच्या फार्मवर करतो तसं. मेथी घासाचं जास्त प्रमाणात तुम्ही उत्पादन घ्या आणि तो जो चारा आहे, तो सुकवून ठेवू शकता. तर त्याच्यानंतर भुईमुगाचे वेल आणि सोयाबीनचा भुस्सा जो बोललो, तो तुम्हाला फ्रीमध्येच भेटतो. जर तुमच्या लोकल भागात बघितला तुम्ही, तर लोकं तुमच्या आजूबाजूला तयार करतात, तर तो चारा तुम्ही इझिली फ्रीमध्ये घेऊ शकता. तर हा एक चारा आहे, तो इझिली तुमच्या फार्मवर तुम्ही स्टोरेज करून ठेवू शकता. तर हे सुक्या चाऱ्याचे हे प्रकार तुम्हाला सांगितले. त्यानंतर अजून सुक्या चाऱ्याचं तुम्हाला बोललो ज्वारीचा कडबा. आता जर तुम्ही पाहाल, तर हे शिवारच्या फार्मवर आम्ही ज्वारीचा कडबा ज्वारीच्या कडब्याचं हे प्रोडक्शन आम्ही घेत असतो. तर हे बघा तुम्ही ही ज्वारीची कणसं तयार झालेली आहेत. म्हणजे ज्वारी परिपक्व झालेली आहे. पांढरे दाणे दिसतायत. त्याचा अर्थ काय? ही ज्वारी आता काढायला आलेली आहे. तर हे ज्वारीचं पीक जे आहे, ते मग तुमच्याकडे चाऱ्यासाठी लागवडीसाठी क्षेत्र असेल ना जर, तर तुम्हाला ही ज्वारी लावायची आहे. जर नसेल तर तुम्ही विकत घेऊ शकता.
तरी 4 महिन्याचं ज्वारीचं पीक आहे. 4 महिन्यामध्ये 20 ते 25 दिवसांनी ह्याचं पाणी द्यावं लागतं आणि रब्बीचं पीक आहे हे. त्याच्यामुळे जनरली ह्याची नोव्हेंबरमध्ये, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ह्याची लागवड केली जाते ज्वारीची आणि एक फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत हा चारा तयार होतो पूर्णपणे. तर हा चारा आपल्याला काय करायचा आहे, कापायचा आहे आणि जवळपास कापणी म्हणजे काढणी झाल्यानंतर, ज्वारीची काढणी झाल्यानंतर एक 10 दिवस आपल्याला सुकवून ठेवायचा आहे. पिवळा पडून जातो हा चारा आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून आपल्याला कडबा मिळतो आणि एक कडबा जो आहे, तो ज्वारीचा कडबा किंवा जी पेंढ्या जे आपण बांधणार आहे त्याची कुट्टी करून प्राण्यांना खायला टाकलं, जे लहान कार्डांचा व्हिडिओ मगाशी पाहिला होता, आवडीने खातात प्राणी. हा पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर हे बघा, तोच ज्वारीचा चारा जो आहे तो सुकल्यानंतर आहे ना, अशा पद्धतीने पिवळा बनतो आणि खूप आवडीने खातात चारा हा ही करडे असतील किंवा शेळ्या असतील खूप चांगल्या पद्धतीने खातात. चांगल्या दुधातही चांगलं व्यवस्थित वाढ दिसते आपल्याला ह्या ज्वारीच्या कडव्यामुळं. त्याच्यामुळे ज्वारीचा कडबा जो आहे, तो एक तुम्ही शक्य झालं तर विकत आणा किंवा प्रोडक्शन केलं तरीही चालू शकतं. त्याच्यानंतर पुढचा 20 शेळ्यांसाठीचा ओला चारा जो आहे, तो म्हणजे मका. तो मक्याचं मित्रांनो उत्पादन तुम्ही घेऊ शकता. आता हे पहा, आपले हे शिवार फार्मवरचे सगळे व्हिडिओ आहेत. तर मक्याचे तुरे बघा आलेले. तुरे म्हणजे काही फुलाच्या म्हणजे लेव्हलवर आलेली आहे मका. त्याचं कणीस तयार झालेलं आहे आणि हे तुरे पहा तुम्ही. हे सांगतोय आम्ही, की तुऱ्याच्या स्टेजमध्ये जेव्हा मका येते त्यावेळेस त्याची कापणी करायची. त्यावेळेस त्याच्यामध्ये मक्यामध्ये सगळे घटक पूर्णपणे भरलेले असतात. ती कणसं पण तयार झालीत. म्हणजे ते थोडक्यात फळाच्याही लेव्हलवर आलेली आहे मका. त्याच्यामुळे ह्या लेव्हलवर ज्यावेळेस मका येते त्यावेळेस त्या मकीची आपण कापणी करू शकतो. आता हे मका किती प्रमाणात लावायचे, किती क्षेत्रामध्ये लावायचे? तर पहिली गोष्ट समजून घ्या. लोकांना हे हे मी गुंठ्यामध्ये दरवेळेस बोलत असतो. लोकांना गुंठा हे प्रमाण कळत नसतं. थोडक्यात सांगायचं तर 33 बाय 33 फूट. ह्या 33 बाय 33 फुटाचा एक गुंठ असतो मित्रांनो. म्हणजे जवळपास एक जर तुम्ही अंदाजे पाहिले तर 1000 स्क्वेअर फूटचा एक गुंठा असतो. तर 1000 स्क्वेअर फूटचा एक गुंठा आहे. तर आपल्याला 20 गुंठ्यामध्ये अशा मका लावायची. म्हणजे 20,000 स्क्वेअर फूटमध्ये. 20 गुंठे जमिनीमध्ये आपल्याला ही मका लावायची आणि त्या मक्याचं आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळेल. तुम्हाला किती एकरी उत्पन्न आहे हे सुरुवातीला सांगितले. ई-बुकमध्येही आपल्याला दिलेलं आहे. त्याचबरोबर ही मका जी आहे ती आपल्याला रोजच्या वापरासाठीही वापरू शकतो आपण किंवा मुरघास तयार करण्यासाठी वापरू शकतो. आता रोजच्या वापरासाठी जर वापरायची तर मला सांगा, 20 गुंठे जर मका तुम्ही लावली एकदम आणि ती एकाच दिवशी तयार होणार आहे जवळपास. तर ही एकाच दिवशी तयार झाली ती 20 गुंठे मका तुमच्या पुढच्या 10-15 दिवसात संपणार नाहीये तुमच्या प्राण्यांना. तर त्यासाठी काय करायचंय, ह्या मकीची लागवड करताना आहे ना, आपल्याला 15 दिवसाच्या फरकाने टप्प्याटप्प्याने हे 5-5 गुंठ्याची मका लावत जायची रोजच्या वापरासाठी. कारण आपल्याला 5 गुंठे जमीन आहे ती काही दिवस जाणार आहे. त्यानंतर त्यामुळे पुढची जी मका आहे ती थोड्या दिवसानंतर तयार झाली पाहिजे. त्यामुळे मक्याची पेरणी करताना आपल्याला काय करायचं आहे 5-5 गुंठ्याची मका जी आहे 5-5 गुंठे जागेमध्ये मका 15-15 दिवसाच्या फरकाने आपल्याला पेरणी करायची आहे त्याची. त्यामुळे ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ती लक्षात घेणं गरजेचं आहे. लोकं काय करतात, आम्ही ही चूक सुरुवातीला तीच केली होती. माहीत नसतं आपल्याला आणि ह्या चुकांमधूनच शिकायचं आहे. त्यासाठीच तुम्ही हा कोर्स सबस्क्राईब केलेला आहे आणि तुम्हाला नक्कीच इथून माहिती चांगली मिळेल. त्यामुळे 15 दिवसाच्या फरकाने तुम्हाला ही मका लावायची. त्यानंतर पुढचा जो चारा आहे, ओला चारा 20 शेळ्यांसाठी, तो म्हणजे DHN 6 आणि 10 व्हरायटी. आता हे पहा तुम्ही, आम्ही हा सरी प्रकार असतो लागवडीचा. तर सरी पद्धतीने आम्ही ह्याची लागवड ह्या DHN 6 आणि 10 ची केलेली आहे. तुम्हाला दिसत असतील, ही कापणी झाल्यानंतरचा चारा आहे. पुन्हा उगवून आलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पहा, आता ह्या चाऱ्याची 5 गुंठे जमिनीत लागवड केली तरी पुरेशी भरपूर प्रमाणात चारा तयार होतो. आता ह्याची जर लागवड तुम्ही पाहिली, तर 1 वर्ष लावला ना हा चारा, तर 3 वर्षानं उत्पादन मिळतं. जसं तुम्हाला सांगितलं, भरपूर उत्पादन मिळतं. कट केलेला आहे त्याच्यामुळे त्याला फुटवे निघालेले आहेत मित्रांनो. आणि ह्या शेतामधला चारा कट करून झालेला आहे. तुम्ही पहा व्यवस्थित. ह्याचे जे बुंदा जर पाहाल तुम्ही, वेगवेगळे फुटवे निघालेले आहेत त्याला. कारण सुरुवातीला एकच कांडी असते, एकच ठोंब असतो त्याचा. त्याच्यानंतर जसं कट करत जाऊ आपण, तसे-तसे त्याचे फुटवे निघत जातात आणि तो चारा आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतो. तर ह्याची लागवड बघितली इतर चाऱ्यांपेक्षा ह्याचं उत्पन्न जास्त आहे. त्याचबरोबर जर तुम्ही त्याचं लागवडीच्या मधलं अंतर जर बघितलं ना मित्रांनो, तर एक 3 बाय 3 फुटाच्या अंतरावर जवळपास आम्ही लागवड केलेली आहे. मग 3 बाय 3चा जर स्क्वेअर काढला, एक चौकोन काढला तुम्ही, तर त्याच्या सगळ्या कोपऱ्याला जर तुम्ही चारा लावला, तर हे अशा पद्धतीने दिसेल. तर अशा पद्धतीच्या सरी तुम्हाला तयार करायच्या साऱ्या आणि त्याच्यामध्ये ह्या बेडवर किंवा सरीवर ह्या तुम्ही हे जे ओल्या चाऱ्याचं उत्पन्न घ्यायचं आहे DHN 6 आणि 10चं. खूप चांगल्या पद्धतीचा चारा आहे. चांगल्या पद्धतीने भरपूर प्रमाणात उत्पन्न तयार होतं आणि हा बहुवार्षिक असल्यामुळे काय माहिती आहे मित्रांनो, आपल्याला सारखं-सारखं हा चाऱ्याची लागवड करावी लागत नाही. 3 वर्ष एकदा एकदा लावला ना 3 वर्ष
चारा तयार होतो. एका लेव्हलनंतर तुम्ही याचं बियाणंही विकायला लागाल. ही पॉसिबिलिटी तुम्हाला आहे. त्यामुळे हा आणि मुळात जास्त प्रमाणात नाही घ्यायचा. आता बऱ्याच वेळा काय होतं याचं, आता जी चूक आपली सांगतो, कारण चुका सांगितल्या तर सुधारणार आहे आपण. तर सुरुवातीला काय होतं, आम्हीही काय केलं होतं, जवळपास 1 एकरमध्ये हा चारा लावला होता. लोकं एकरमध्ये हे DHN 610 लावतात. जसंच आम्ही सुरुवातीला 1 वर्षच ही चूक केली, त्याच्यानंतर काढून टाकला चारा. कारण शेती अननेसेसरी त्यात इन्व्हेस्ट होत होती. शेतीमध्ये शेती बंद काय बोलतात त्याला एंगेज करून तिथं उपयोग नाहीये त्या क्षेत्रामध्ये. कारण हे 5 गुंठे लावलं तरी सफिशियंट आहे, पुरेसा आहे चारा. ह्याचं भरपूर प्रमाणात उत्पन्न येतं. आणि तुम्हाला सांगितलं पहिली कापणी जी आहे ती 120 दिवसांनी येते. पुढची कापणी जी आहे ती 60-60 दिवसांच्या अंतराने येते. थोडंसं खत वगैरे टाकलं ना ह्याला, की भरघोस एकदम पटपट वाढायला लागतो हा चारा. तर ह्या चाऱ्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे की बहुवार्षिक आहे. पण एक चुकीची गोष्ट अशी, वाईट गोष्ट अशी आहे, की ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त असतं ना मित्रांनो, त्या ठिकाणी पावसामध्ये जर शेतामध्ये आता आमच्याकडे पावसाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पावसामध्ये शेतामध्ये भरपूर पाणी वगैरे साचलं जातं आणि पाणी साचल्यामुळे ह्या चाऱ्याची वाढच होत नाही. तो वाढ ह्या चाऱ्याची खुंटते त्यावेळेस पावसाळ्यामध्ये आणि पाऊस कमी झाला किंवा पाणी कमी झालं शेताचं, की पुन्हा वाढायला लागतो हा चारा. त्यामुळे ती एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. ह्या चाऱ्यावर त्यामुळे विसंबून राहताना पावसाळ्यामध्ये या चाऱ्यावर जास्त विसंबून राहू शकत नाही. कारण प्रोडक्शन येतं, पण पावसाचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे शेतामध्ये त्या म्हणजे ह्या चाऱ्याची वाढ जी आहे ती थोडीशी हळू होत असते. पण अदर टाईम्स तुम्हाला उत्तम चारा भेटतो. त्यामुळे एकदा लावायचा आहे, 3 वर्ष उत्पन्न घ्यायचं त्यामुळे हा चारा तुम्ही लावलाच पाहिजे शेतामध्ये. त्यानंतर पुढचा चारा आहे, खूप आवडीचा आहे शेळ्यांचा आणि शेळी पालकांचाही आवडीचा चारा आहे, तो म्हणजे मेथी घास. आता मेथी घास जर पाहिला तर ह्याची उंची जनरली असते ती एक 2.5 फुटापर्यंत राहते. हाईट जी आहे त्याची, ह्या चाऱ्याची 2.5 फुटापर्यंत असते. मेथीसारखं दिसणारी ह्या झाडाची पानं असतात. आता मेथी घासाचं उत्पन्न जे मित्रांनो आहे, ते खूप आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायचं 15 गुंठे त्यामुळे आम्ही सांगितले 15 गुंठ्यामध्ये ह्या मेथी घासाची लागवड करा तुमच्या 20 शेळ्यांसाठी. कारण तुम्ही हा चारा खूप गरजेचं आहे शेळीपालनासाठी कारण शेळ्यांच्या दुधामध्ये ह्या चारामुळे म्हणजे चांगली वाढ होते, उत्पन्न चांगलं मिळतं दुधाचंही तुम्हाला. कारण दूध जर वाढलं, तर करडांना पुरेसं दूध मिळणार आहे आणि करडांना पुरेसं दूध मिळालं, तर करडांची चांगली वाढ होणार आहे. त्यामुळे दुधासाठी तरी मेथी घासाचं उत्पन्न घेतलं पाहिजे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल, हाही बहुवार्षिक चारा आहे. ह्या मागच्या साईडचा पहा तुम्ही, चारा कट केलेला आहे. पुढच्या साईडचा जो चारा आहे, हा जर तुम्ही पाहत असाल, हा चारा इकडचा कट केलेला आहे. हा पुन्हा उगवून येणार आहे मित्रांनो आणि हा जो चारा आहे, तो पुढचा कापायचा राहिलेला आहे. आता हे स्प्रिंकलर तुषार सिंचनावर आपण ह्याची लागवड केलेली आहे. कारण का एक 10 बाय 10 म्हणजे 10 फुटाचं अंतरमधलं आहे. त्यामुळे 10 फुटाच्या अंतरावर हे स्प्रिंकलरची कपॅसिटी 5 फुटाची आहे. 5 फूट, 5 फूट. त्यामुळे 10 फुटापर्यंत हे स्प्रिंकलर भिजवू शकतात, दोन्ही साईडून. तर इकडे पाहत असाल तुम्ही, इकडं पाणी द्यायची गरज नाहीये. ह्या साईडला पाणी द्यायची गरज नाहीये. त्यामुळे तिकडेचे स्प्रिंकलर बंद आहेत. पण इथे हा चारा आपण कापलेला आहे, त्यामुळे इकडे पाणी द्यायची गरज आहे. त्यामुळे इकडचे स्प्रिंकलर चालू आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थापन करू शकता. आता पहा तुम्ही, हा हा चारा आहे, तो आधी कापलेला आहे. तो हळू उगवायला आलेला आहे, वरती आलेला आहे. हा चारा जस्ट रिसेंटली कापवला आहे. त्यामुळे थोडीशी उगवण झालेली आहे त्याची आणि जो चारा तयार झालेला असतो, तो फुलाच्या स्वरूपात येतो. मग त्याला फुलं तयार होतात. त्यावेळेस समजू शकतो, की आता हा चारा जो आहे, तो कापायला आलेला आहे. त्यामुळे त्यावेळेस आपण ह्या चाऱ्याची कापणी करू शकतो. ते 1 वर्ष लावल्यावर 3 वर्ष उत्पादन मिळते ह्याही चाऱ्याचं. फक्त एवढंच, की पावसाळ्यामध्ये जे आहे ना मित्रांनो, पावसाळ्यामध्येही हा चारा तयार होत नाही. ज्या ठिकाणी पाऊस आहे जास्त प्रमाणात, त्या ठिकाणी ह्या चाऱ्याचं सीझनमध्येच उत्पादन मिळणार आहे. 1 वर्ष लावल्यावर 3 वर्ष मिळणार नाही. कारण पाणी भरपूर साचतं शेतामध्ये आणि शेतामध्ये पाणी साचल्यामुळे ह्या चाऱ्याची कूज होते आणि चाऱ्याची कूज झाल्यामुळे हा वापरता येत नाही. त्यामुळे मित्रांनो, हा जो चारा जो आहे, तो आपल्याला ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे, त्या ठिकाणी 3 वर्ष वापरता येतो. पण जरी जिकडे पावसाचं प्रमाण जास्त आहे, तिकडेही तुम्ही हा चारा लावा. ज्यावेळेस पाऊस नाहीये त्यावेळेस लावा आणि त्यावेळेस चांगलं उत्पन्न मिळतं आणि हा चारा शेळी पालनासाठी गरजेचा आहे. कारण दुधाचं प्रमाण जे आहे, शेळ्यांच्या दुधामध्ये हे प्रमाण वाढतं. कारण तुमच्या शेळ्या जर दुधावरच्या असतील, म्हणजे जस्ट आता डिलिव्हरी झालेली शेळ्यांची, तर ह्या शेळ्यांना हा चारा दिला ना तुम्ही, तर दुधामध्ये त्यांची कास तुम्हाला भरलेली दिसेल. कारण हे आम्ही अनुभवातून सांगतोय. कारण हे अनुभवलेलं आहे आम्ही. ज्यावेळेस आम्ही शेळ्यांना प्रेग्नंट शेळ्या डिलिव्हरी होतात त्यांची, त्यावेळेस आम्ही हा मेथी घास वगैरे त्यांना चालू करत असतो. त्यावेळेस शेळ्यांना उत्तम पद्धतीनं दूध तयार होतं. करडांचीही चांगल्या पद्धतीने भूक भागते. ह्या चाऱ्याची कापणी मित्रांनो जी आहे, ती 25 दिवसांनी कापणी केली जाते. एकदा कापणी केली ना, तर 25 दिवसांनी नंतर परत चारा येतो. आता समजून चला, की ही कापणी झालेली आहे. 25 दिवसानंतर हा परत कापणी योग्य 2.5 फुटापर्यंत चारा वाढणार आहे. हा मागचा चारा बघा.
सुरुवातीला आधी कापलेला आहे, त्याच्यामुळे ह्याची वाढ झालेली आहे. आता एक जवळपास एक 5-6 दिवसानंतर हाही चारा तयार होईल. तर अशा पद्धतीने ही जर स्प्रिंकलरवर तुम्ही जर लागवड केली ना, तर पाण्याचंही प्रमाण कमी लागतं. म्हणजे पाटाने पाणी सोडण्यापेक्षा स्प्रिंकलरवर पाणी चारा तयार करा. चांगल्या पद्धतीनं चारा तयार होईल, उत्पन्न चांगलं मिळतं. तर मेथीकासा एक उत्तम चारा आहे. त्याच्यानंतर पुढचा जो ओल्या चाऱ्यामध्ये सांगेन, की लावू शकतात ते म्हणजे झाडपाला. आता बऱ्याच प्रकारचा झाडपाला आहे. त्यातला हे जो समोर दिसतोय तुम्हाला ते तुतीची लागवड आम्ही आमच्या सर्व शेतांच्या बांधावर केलेली आहे मित्रांनो. तुतीची पानं मोठी असतात, प्राण्याची भूकही भागते आणि हे बघा, तुम्ही हे पावसाळ्यामध्ये आम्ही ना एक-एक ह्याची कांडी लावलेली फक्त. एक-एक कांडी लावलेली आणि त्याच्यानंतर या कांडीतून हे झाड तयार होतं. आता समजून चाला, की ह्या जरी झाडाच्या तुम्ही कांडी एखादी कट केली पावसाळ्यामध्ये, कट करून फक्त तुम्ही रोवली ना कुठेतरी, तरी तिथे ते तुतीचं झाड उगवून येतं. त्यामुळे असं आजूबाजूला तुम्ही तुती शोधा तुमच्या. कोणाची तुतीचं झाड आहे का? तिकडे जाऊन त्याच्या कांड्या कापून आणा आणि त्याची लागवड पावसाळ्यामध्ये मुळा मित्रांनो. कारण पावसाळ्यामध्ये पाणी द्यावं लागत नाही. ऑटोमॅटिकली चारा उगवून येतो. प्रत्येक शेताच्या बांधाला आमच्या तुम्ही गेला ना तर तुम्हाला अशी तुतीची लागवड केलेली दिसेल. कारण शेत आम्ही त्यासाठी इन्व्हेस्ट नाही केलं, एंगेज नाही केलं. आम्ही शेत जे आहे, शेताचे बांध जे आहेत, त्याच्यासाठी शेताच्या बांधाला ही तुती लावून बांधाचाही वापर करून घेतलेला आहे. ह्या पद्धतीने तुम्ही म्हणजे पावसाच्या दिवसात तर लागवड करू शकता. त्याचबरोबर शेवरी, सुभाबूळ ह्या प्रकारच्या झाडपाल्याची ही तुम्ही लागवड अ, अशा पद्धतीनं शेताच्या बांधावर वगैरे करू शकता. तीही पावसाळ्यामध्ये करावी. आणि मुळात ही शेवरी सुभाबूळ आहे ना, आम्ही लोकांना सांगतो, की शेवरी सुभाबूळ लावायची ना, तर त्याची बियाणं जे मिळतं, त्याची रोपं तयार करा तुम्ही. तुमच्या पिशव्यांमध्ये वगैरे रोपं तयार करा बिया टाकून आणि ती रोपं तयार झाल्यानंतर ती रोपं जी आहेत, ती शेताच्या बांधाला लावा. त्यामुळे त्यावेळेस ती जी रोपं आहेत, ती जगण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे अशा पद्धतीने एक तुम्ही सुभाबूळ आणि शेवरीची लागवड करू शकता शेताच्या बांधाला. असा झाडपालाही मित्रांनो पाहिजे. कारण ज्यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं, आपलं टाईम टेबल चुकतं. म्हणजे आपला DHN 6 किंवा जो आता ह्या शेतामध्ये बघा तुम्ही, हा DHN 6 आहे, 10 आहे हा. तर हा चारा आपल्याला बऱ्याच वेळा कधी-कधी काय होतं पाहिजे त्या टाईममध्ये तयार होत नाही. त्यावेळेस तुम्ही आपला हा झाडपाला जो आहे, म्हणजे तुतीचा असेल किंवा शेवरी सुभाबूळ वगैरे तो प्राण्यांना टाकू शकता. प्राणी आवडीने खातात, त्याच्यातूनही पोट भरतं. त्याचबरोबर मका बऱ्याच वेळा आपल्या मकीचं उत्पादन आपल्याला पाहिजे तेवढं मिळत नाही. त्यावेळेसही आपण हा चारा सप्लिमेंट म्हणून वापरू शकतो. त्यासाठी मित्रांनो आपल्याला हा जास्तीत जास्त प्रमाणात शेवरी, सुभाबूळ आणि तुतीचं उत्पन्न आपल्याला घ्यायचं आहे. शेताच्या बांधाला लावा. शेत अननेसेसरी गुंतवणूक शेताची करू नका. चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळतं, नकळत उत्पन्न मिळतं तुम्हाला चाऱ्याचंही. तर हा झाला ओला चारा. तर त्याच्यानंतर हे झालं होतं 20 शेळ्यांचं संगोपनासाठी तुम्हाला समजलं असेल चारा व्यवस्थापन कसं करायचंय, कोणता-कोणता करायचंय, किती क्षेत्रामध्ये लावायचं हेही सांगितले. परत-परत व्हिडिओ पहा. काही प्रॉब्लेम नाहीये. खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला इथे समजून येईल, की किती क्षेत्रामध्ये चारा लावल्यानंतर किती प्राण्यांना तो पुरतो आणि हे कॅल्क्युलेशन करूनच तुम्हाला गणितं सांगितलेली आहेत मित्रांनो. हे डायरेक्टली सांगून उपयोग नाही. कारण हे जेव्हा अनुभवातून आपण प्रोडक्शन घेतलं चाऱ्याचं, किती प्राण्यांना पुरतंय, हे कॅल्क्युलेशन करूनच तुम्हाला जे क्षेत्र सांगितलेलं आहे, ते जे क्षेत्र रिकमेंड केलेले आहे, त्या पद्धतीने तुम्ही चारा लावला, तर तुमच्या तेवढ्या प्राण्यांना, 20 प्राण्यांना तुमचा हा चारा पुरू शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा जो बोललो, तुम्हाला मगाशी बोललो होतो मुरघास. तुम्हाला बोललो व्हिडिओ पहा, पण तुम्हाला मी तो प्रोसेस पूर्ण समजून सांगणार आहे मुरघासाची. कसा बनवायचा आहे हेही सांगणार आहे. मक्याचा मुरघास मित्रांनो बनवला ना, तो खूप फायदा होतो. खूप फायदा म्हणजे काय? तर पहिली गोष्ट तर म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं आपल्याकडे कामगार राहत नाही. आपल्यालाही बाहेर जाता येत नाही चारा कट करायला. त्यावेळेस एखाद्या वेळेस तर त्यावेळेस आपण काय करू शकतो, ह्या मक्याचा जर मुरघास बनवला असेल ना मित्रांनो, तर तो मुरघास वगैरे प्राण्यांना टाकू शकतो. त्यासाठी काय करायचे बॅग्स ओपन करायचेत आपल्याला, तिथला मुरघास काढायचा आणि तो प्राण्यांना टाकायचा त्यासाठी मुरघास कसा बनवायचा आहे हे शिकणं गरजेचं आहे. तर मक्याचा मुरघास आपण बनवू शकतो, मका ह्या पिकाचा. तर पहिली स्टेप काय आहे याच्यामधली? तर मका पहा तुम्ही. आता ही मका जी आहे ती फुलाच्या अवस्थेमध्ये आलेली आहे. तुम्हाला मी ऑलरेडी मगाशी व्हिडिओ हा दाखवला होता. तर ह्याचं कणीसही मक्याचं तयार झालेलं असतं. अशा लेव्हलवर ज्यावेळेस मका येते ना, त्यावेळेस त्या मक्याची आपल्याला कापणी करून घ्यायची. मक्याची तुरे आली की तिची कापणी करायची आणि ती मका सावलीमध्ये 12 तास सुकवत ठेवायची. आता 12 तास सुकवत का ठेवायचे? तर त्यावेळेस ह्या मक्यातलं पाण्याचा अंश भरपूर असतो तुम्हाला सांगितलं मक्यामध्ये. तर पाण्याचा अंश जो आहे तो कमी होऊन जातो आणि मका जी आहे ती आकुंचन पावते. त्याच्यामुळे पाणी कमी झाल्यामुळे काय होतं प्रोटीन सोर्स जो आहे तो कॉन्सन्ट्रेटेड बनतो. त्यामुळे ही मक्याची कापणी आपण ना अशा पद्धतीने तुरे आली की मक्याची कापणी करून घ्यायची. त्याचं सांगितलं तुम्हाला पाण्याचं प्रमाण जसं कमी होऊन जातं. ही झाली पहिली स्टेप. ठीक आहे. जेवढं जास्तीत जास्त जमेल तेवढ्या क्षेत्रामध्ये मित्रांनो मक्याचं उत्पन्न घ्या, जर तुम्हाला मुरघास करायचा आहे तर. आणि त्याची कापणी करून घ्या. कापणी करून 12 तास सुकवायच्या. 12 तास समजून घ्या. उन्हामध्ये नाही, सावलीमध्ये सुकवायचे.
12 तास सावलीमध्ये ठेवली तुम्ही मका, की त्याचं पाण्याचं प्रमाण कमी होऊन जाईल. ही झाली पहिली स्टेप. आता त्यानंतर दुसरी स्टेप काय आहे, तर तुमची मका घेऊन यायची तुम्हाला आणि अशा पद्धतीने कडवा कुट्टीतून काढून घ्यायची. कडवा कुट्टीतून त्याचे बारीक-बारीक तुकडे होऊन जातील. त्याच्यावर पहा तुम्ही स्प्रेने काहीतरी स्प्रे करतायत, फवारतायत. तर तो स्प्रे कसला आहे, तो सांगतो तुम्हाला. आता कडवा कुट्टीमधून कुट्टी करून काढणारी तुम्ही पहिली स्टेप, त्यानंतर ही दुसरी स्टेप आहे. त्याच्यावर स्प्रे मारतोय स्पेशल द्रावण आहे मित्रांनो. हे शिवारचं आपलं स्पेशल द्रावण आहे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागतील. त्यावेळेसच तुम्हाला आम्ही हे द्रावण सांगू. माफ करा असं काही नाहीये. तुम्हाला मी मस्करी करतोय. थोडीशी मस्करी चालते हां. थोडीशी मस्करी करतोय. तर हे स्पेशल द्रावण तुम्हाला मी सांगणार आहे. काही स्पेशल नाही. आपल्याकडे अवेलेबल असणाऱ्या गोष्टी आहेत. कुठल्या मार्केटमध्ये जाऊन हे लिक्विड घेऊन यायचं नाही, काही घेऊन यायचं नाही. परत व्हिडिओ लावतो साईडला तुम्हाला समजून यावं त्यासाठी. पहा तुम्ही कडब्याची कुट्टी सॉरी कडबा कुट्टी ही मशीन असते अशी. ह्याच्यातून मक्याची तुम्ही कुट्टी करून घेताय आणि त्याच्यावर ते जे पंप आहे, जो आपला स्प्रे पंप आहे. परत तुम्हाला दाखवतो मी. हा जो मागे पाठीवरचा स्प्रे आहे ना पंप, त्याच्यामध्ये आम्ही ते द्रावण भरले आणि ते स्प्रे करतोय. आता ते द्रावण कोणतं आहे मित्रांनो? तो गुळाचं पाणी, ताक आणि मीठ. हे 3 आयटम आपल्याला मिक्स करायचे आणि आपला जो स्प्रे पंप असतो ना, त्याच्यामध्ये भरायचे. साधी गोष्ट आहे. गुळाचं पाणी, ताक आणि मीठ. हे काय करते प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून काम करतं ह्या मक्याच्या मुरघासासाठी. कारण हा खराब होऊन देणार नाही मका किंवा सडून जाणार नाही याच्यामुळे. त्यामुळे गुळाचं पाणी, ताक आणि मीठ याचं द्रावण किती प्रमाणात खालीवर झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. एक व्यवस्थित प्रमाणात तुम्ही हे ताक जेवढं घेताय तेवढं थोडंसं मिठाचं पाणी एवढं घेऊ नका. त्यामुळे जास्तच खारट होऊन जाईल. गुळाचं पाणी. अशा पद्धतीने ना हे एक द्रावण तुम्ही तयार करा आणि हे द्रावण तुमच्या पंपामध्ये भरून घ्या. आता मला विचाराल तुम्ही हे कोणत्या प्रमाणात द्यायचं, ते तुम्ही कोणत्या प्रमाणात देता? आमच्याकडे प्रत्येक पंपाचं वेगळं प्रमाण होतं मित्रांनो. त्यामुळे आपल्याला हे प्रमाणच गरजेचं नाही कारण हे काही हार्मफुल नाहीये. ह्या तिन्ही घटकांचं प्रमाण तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून घ्या आणि ह्याच्यातून तुम्ही आपला जो पंप आहे, स्प्रे पंप तयार तो भरा आणि ते पंपाचं जे आहे द्रावण पंपामध्ये आहे, ते अशी कुट्टी करत असतानाच रेग्युलर तुम्ही तिथं स्प्रे करत राहायचे. कारण प्रत्येक थरावर किंवा प्रत्येक कुट्टीवर ना म्हणजे कट झालेल्या तुकड्यावर हे स्प्रे पडला पाहिजे. अशा पद्धतीने द्रावण केल्यानंतर पुढची स्टेप काय आहे, तर हे द्रावण मिक्स केलेला जो चारा जो आहे, तो चारा आता आपल्याला बॅगमध्ये भरायचा आहे. आता ह्याच्या तुम्ही पांढऱ्या बागा आम्ही तयार केलेल्या आहेत किंवा मार्केटमध्येही त्याच्या बॅग मिळतात. 1 टनाची मिळती, 2 टनाच्याही बॅग मिळतात, अर्ध्या टनाच्याही बॅग मिळतात, 500-500 किलोच्याही मिळतात किंवा हा बऱ्याच वेळा चारा काय असतो अशा बॅगमध्ये भरण्याऐवजी खड्डा तयार करून ना त्याच्यामध्येही भरला जातो. YouTubeला बरेचसे व्हिडिओ पाहायला पण मिळतील तुम्हाला. पण ही आपली पद्धत आहे. आपण अशा पद्धतीने देतो कारण जवळपास एक 50 किलो नाही, जवळपास एक 45 किलोची वगैरे ही बॅग बनत असेल. त्या अशा पद्धतीनं आम्ही ही बॅग बनवून आहे ना, कारण आम्हाला ती उचलायला सोपी पडते. त्यामुळे आम्ही छोट्या-छोट्या बॅग आहे ना, अशा पद्धतीनं भरत असतो. तर पायाने दडपतोय कारण का? तर त्याच्यात हवा राहिली नाही पाहिजे मित्रांनो. तर मकाची कुट्टी करून झाली ना, की ह्या बॅगमध्ये भरायची आपल्याला. त्याचबरोबर हवा निघून जाण्यासाठी पायाने दाबली तरी चालते किंवा आता आमच्याकडे एक ब्लोअर मशीन असतं. तर ब्लोअर मशीनमधून आम्ही ना ही हवा खेचून घेतो. आता ही ब्लोअर मशीन लावली आहे बघा मी आणि ब्लोअर मशीननं ही पूर्ण हवा खेचून घेतो त्याच्यातून बाहेर. पाहिले असेल तुम्ही, हवा पूर्ण बाहेर खेचून निघाली. कारण हवा हात राहिली नाही पाहिजे. पूर्ण हवा बंद ठेवायचा ह्याला. हवा ठेवली तर चारा खराब होणार आहे आपला. त्यामुळे उंदीर लागणार नाही ह्याला, कोणतरी उंदीर त्याला पिशवी फोडणार नाही ह्याची काळजी आपल्याला घ्यायची. कारण पिशवी फोडली ना 3 महिन्याच्या आतमध्ये, तर आपला हा चारा खराब होणार आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने हवा बंद ठेवायचा आपल्याला. ब्लोअर मशीन असेल तर हवा खेचून घ्या. ही तिसरी स्टेप होती. मक्याचा मुरघास मका जे आहे, मक्याचं कट केलेलं तुकडे आहे आणि त्याच्यावर म्हणजे जे मिक्स केलेलं द्रावण आहे, हा सर्व पदार्थ किंवा ही जी मका जी आहे, ती आपल्याला बॅगमध्ये भरून घ्यायची. हा तिसरा प्रकार होता. त्याच्यानंतर चौथा प्रकार काय आहे, चौथा चौथा प्रकार म्हणजे चौथी स्टेप जी काय आहे, ती म्हणजे आता 3 महिन्यानंतर तुम्हाला ह्या बॅग ओपन करायच्या. 3 महिन्यानंतर ओपन केल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने चारा दिसणार आहे मित्रांनो. हा वरचा जो चारा आहे थोडासा काळा पडला जर असेल, तर तो चारा बाजूला काढून घ्या. हा चांगल्या पद्धतीने चारा तयार झालेला आहे. वास घेतला तर खूप छान वास येतो याचा आणि हा जो चारा आहे तो तुमच्या क्रेटमध्ये भरून घ्या. हा चारा डायरेक्टली जाऊन तुमच्या शेळ्यांच्या समोर टाका. झालं काम. प्राणी व्यवस्थित पद्धतीने खातील, आवडीने खातील. दुधामध्येही चांगल्या पद्धतीने वाढ होते ह्या चाऱ्यामुळे. अशा पद्धतीचा हा मुरघासही तुम्ही वापरू शकता. आपल्याला कुठल्या शेतामध्ये जायची गरज नाहीये. सोप्या पद्धतीने 3 महिन्यानंतर हा चारा तयार होतो. वर्षभर तिथून पुढे वर्षभर हा ओला चारा म्हणून आपण याचा वापर करू शकतो. आणि फक्त आता काय करायचं आपल्याला, चारा तयार झाला असेल, बॅगमधून अशी क्रेटमध्ये काढायचं आहे आणि तो प्राण्यांच्या समोर जाऊन टाकायचा आहे. ना कुठल्या शेतामध्ये जायची गरज आहे, ना कट करून आणायची गरज आहे. हा ओला चारा म्हणून वापरा आणि सुक्या चाऱ्यासाठी आपल्याकडे स्टोरेज केलेला चारा आहे, तो सुक्या चाऱ्यासाठी वापरा.
अशा पद्धतीने व्यवस्थित आपण हे चाऱ्याचं व्यवस्थापन करू शकतो. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये समजून आलं असेल मित्रांनो, मुरघास कसा बनवायचा आहे. सोपी पद्धत आहे, समजून घ्या. परत व्हिडिओ पहा, स्टेप समजून घ्या. डिटेलमध्ये जेवढं सांगायचं तेवढं सांगायचा प्रयत्न करतोय मी. तर हे होतं मित्रांनो चाऱ्याचं व्यवस्थापन. तर आता लोकांचे प्रश्न काय असतात चारा व्यवस्थापनासाठी ते समजून घेऊया. बऱ्याच वेळा लोकं विचारतात, जे तुम्हाला सांगितलं होतं, प्राण्याला कितीही चांगला चारा खायला टाकला तरी प्राणी सुधारत नाही. वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी मित्रांनो लोकांनी केलेली असते. हा चारा लोकं देत असतात, तरी प्राणी काय सुधारत नाही, हे लोकांचे प्रश्न आहेत. त्याचबरोबर रोज सायंकाळी प्राण्याचे पोट मोठे दिसते, कारण सकाळपासून त्याने खाल्लेलं असतं आणि पण सकाळी पाहिले तर खूप लहान दिसते. परत दुसऱ्या दिवशी सकाळी पाहतात लोकं तेव्हा लहान दिसतं. हे लोकांचे प्रश्न आहेत मित्रांनो. तर हे प्रश्न तुम्हाला येतील पुढे जाऊन. मग ह्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतील. तर त्याची उत्तरं काय ते मी तुम्हाला इथे सांगतोय. त्याचं उत्तर त्यासाठी मित्रांनो, की ओला चारा जर तुमच्या प्राण्याने देताय ना तुम्ही दिवसभर, तर त्याचं पोट चांगलं भरणार आहे, भरपूर भरणार आहे. कारण पाण्याचंच प्रमाण जास्त आहे त्याच्यात. त्यामुळे सुक्का चारा द्या. सुक्का चारा दिला तर प्राण्याच्या अंगाला लागतो. हे त्याच्या पाठीमागचं रहस्य आहे. हे तुम्हाला अनुभवानंतर पुढे येईल. माझ्या अनुभवातून शिकला तर लवकर समजेल तुम्हाला. तर हे सुक्का चारा तुम्ही जर प्राण्यांना टाकला, तर प्राण्याचं पोट जरी मोठं दिसत असेल, तर दुसऱ्या दिवशी ते मेंटेन राहील आणि अंगाला थोडं-थोडं लागेल. कारण शेवटी प्राणीने खाल्लं ना कितीही जरी, तर दुसऱ्या दिवशी ते पोट खाली होणारच आहे. पण खायला टाकणारा चारा कोणता आहे, कोणत्या क्वालिटीचा आहे, तो त्याचा प्रोटीन सोर्स किती आहे, हे कळणं गरजेचं आहे. त्यामुळे सुक्या चाऱ्यामध्ये प्रोटीन सोर्स असतो. तर हा देऊ शकता. बरेच लोकं मकेचा सुकवलेला चाराही देतात. मकेचा सुकवलेला चारा देऊ नका. त्याच्यामध्ये एवढे काही प्रोटीन सोर्स जास्त नाहीये. ज्वारीचा कडबा द्या सुक्का चारा म्हणून. तो दिला तरी चालेल. तुम्हाला सांगितलं ना, जास्त तुम्ही ट्रायल वेगवेगळ्या करत बसू नका. ट्रायल एंड टेस्टेड चारा कोणता आहे ना, तुम्ही ऑलरेडी तुम्हाला स्पून फीड केलेला आहे. तो चारा डायरेक्टली द्या तुमच्या प्राण्यांना. खूप चांगला फायदा मिळेल तुम्हाला. त्याच्यानंतर लोकांचा एक प्रश्न असतो, की फक्त सुक्का चारा दिला तर चालेल का? किंवा ओला चारा दिला तर चालेल का? म्हणजे एकच चारा कोणत्या प्रकारचा दिला तर चालेल का? तर मित्रांनो असं नाहीये. शेळ्यांना संमिश्र चारा लागतो. दोन्ही प्रकारचा चारा देणं गरजेचं आहे. ओला चारा फक्त दिला तर त्यांना डिसेंट्री लागेल. सुका चारा दिला तरी चालणार नाही. तुम्हाला त्यांची स्किनही थोड्या दिवसांनी सुरुवातीला दिसेल चमकलेली, पण त्यानंतर पाण्याचं प्रमाण कमी असलेलं चालणार नाही. त्यामुळे ओला चारा आणि सुका चारा अशा दोन्ही प्रकारचा चारा देणं गरजेचं आहे. पण ह्याच्यातही कोणत्या प्रमाणात कोणता चारा द्यायचा आहे ते सांगितलं तुम्हाला. 60% ते 70% जो आहे तो सुका चारा द्या. 30%, 30-40% तुम्ही ओला चारा दिला तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न खूप मजेशीर आहे आणि चांगला आहे. लोकं खूप कन्फ्यूज असतात ह्या गोष्टीत, की सर्व प्रकारचा चारा लावणं गरजेचं आहे का? एवढ्या व्हरायटी सांगितल्या किंवा तुम्ही ई-बुकमध्येही एवढ्या व्हरायटी दिलेल्या आहेत चाऱ्याच्या. तर ह्या सगळ्या प्रकारचा चारा लावण्याचं गरजेचं आहे का? तर अजिबात नाहीये. एवढ्या प्रकारचा चारा लावायची गरज नाहीये. ठराविक तुम्हाला मी सांगितलं शिवारचं परत मॉडेल पहा. शिवारच्या फार्मवर आपण कोणत्या-कोणत्या प्रकारचा चारा लावलाय. परत मागे घेऊन व्हिडिओ पहा. थोड्या प्रकारच्या 3-4 व्हरायटी आहेत. फक्त सुक्या चाऱ्यामध्ये 2-3 व्हरायटी, ओल्या चाऱ्यामध्ये 2-3 व्हरायटी आहेत. सुक्या चाऱ्यामध्ये 3-4 व्हरायटी आहेत. एवढ्याच प्रकारचा चारा लावा. सफिशियंट आहे. सगळ्या प्रकारचा चारा लावत बसणं, व्हरायटी लावत बसणं गरजेचं नाहीये. लोकं लावतात. 5-6 प्रकारचा चारा लावतात. गरजेचं नाहीये. ओला चारा एवढ्या प्रकारचा लावणं गरजेचं नाहीये. थोडा ठेवा, लिमिट ठेवा, मॅनेज करता आलं पाहिजे अशा पद्धतीने ठेवा. सफिशियंट आहे. 2 ते प्रकारचा झाडपाला लावा. शेवरी लावा, सुभाबळ लावा, तुतीची लागवड करा शेताच्या बांधाला. सफिशियंट आहे. हाही तुम्ही चारा म्हणून वापरू शकता. त्यानंतर पुढचा एक प्रश्न असतो लोकांनाचा, की आम्ही जर समजून चला एखादं DHN6चं शेत आहे आमचं किंवा तुम्हाला मगाशी दाखवलं तसं किंवा मक्याचं आहे किंवा मेथी घासाचं आहे. तर त्याच शेतात आम्ही प्राण्यांना चारायला सोडलं तर चालेल का आमच्या? तर मित्रांनो अशी चूक करू नका अजिबात. कारण काय होतं शेळ्या जे आहेत त्यांना ना झाडाचे शेंडे खायची सवय असते. शेंडे म्हणजे काय? तर तुम्ही पाहाल पुढचा हा व्हिडिओ. तर तुम्ही पाहाल ह्या असल्या दोन्ही शेळ्या आहेत त्या फिमेल आहेत. अजून त्या फिट केलेल्या नाहीयेत. तर ह्या फिमेल पहा तुम्ही. पाय वरती टाकून अगदी झाडाचे कोवळे-कोवळे शेंडे आहेत ना, ते सगळे खातात. कोवळे शेंडे ठेवत नाहीत. त्यामुळे काय होतं, कोवळे शेंडे खाल्ल्यामुळे ना, झाडाची नवीन फूट जिथे होत असते ना, ती खुंटते आणि त्यामुळे झाड आपलं किंवा जो पीक लावलंय आपण ते वाढत नाही. त्यामुळे प्राण्यांना आणि त्याचबरोबर तुडवा-तुडव करतात. शेतामध्ये फिरतात ना प्राणी, त्याच्यामुळे सगळ्या चाऱ्याची नासधूस होते. त्यामुळे अशा पद्धतीने ना, तुम्ही हे बाहेर सोडले आपण, पण तुमच्या प्राण्यांना कधी ना, शेतामध्ये डायरेक्टली चरायला सोडू नका. ते शेतामध्ये सोडलं तर कोवळा चारा ते खातील आणि कोवळा-कोवळा चारा खाल्ल्यामुळे शेंडे तोडल्यामुळे त्या झाडाची वाढ खुंटेल. तर अशा पद्धतीनं तुम्ही एक चाऱ्याचं व्यवस्थापन एक करू शकता. आता आता बघा हा शिवार फार्मवरचा व्हिडिओ आहे. आता तुमच्या प्राण्यांना हे समोर जर पाहिलं तुम्ही, तर प्राण्यांना हे मुरघास आपण टाकलेला आहे.
त्याचबरोबर मक्याचाही चारा त्याच्यामध्ये मिक्स आहे. मिक्स टाकला तरी चालतो, नाही टाकला तरी चालतो. फक्त मुरघास टाकला तरी चालेल. वेगवेगळा चारा वेगवेगळ्या टायमिंगला टाकला तरी चालेल. व्यवस्थित पद्धतीने चारा खातायत प्राणी, आवडीने खातायत आणि मुळात हे प्राणी शेळीची सवय काय आहे मित्रांनो माहिती आहे तुम्हाला? तर त्याच्यासमोर जर चारा टाकला ना, तो पटपट, पटपट खाऊन ते पोट भरून घेणार आहेत. सगळे प्राणी आहेत ना, पोट भरून घेतात पहिले. समोर असेल तेवढा चारा खाऊन घेतात. खूप हावरट प्राणी शेळी हा. समोर दिसेल तेवढा चारा खातात आणि साईडला जाऊन नंतर चारा खाऊन झाला की एका ठिकाणी जातील, बसतील आणि व्यवस्थित रवंथ करत बसतील. शांतपणे रवंथ करत बसतील. कारण रवंथ करणारा प्राणी, त्यामुळे रवंथ करण्यासाठी थोडा वेळ द्यायचा आहे. टाईम टेबल पुढे जाऊन कसं टाकायचं आहे चारा वगैरे तुम्हाला सगळ्या गोष्टी पुढे समजतील हळू-हळू. पण आजचा विषय जो आपला होता तो चारा व्यवस्थापनाचा. मला वाटते तुम्हाला हा विषय समजला असेल. समजला नसेल परत एकदा डिटेलमध्ये व्हिडिओ पहा. सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत जेवढ्या डिटेलमध्ये सांगता येतील तेवढ्या. आता तुम्हाला काय आहे तर मित्रांनो मला एक टास्क द्यायचे. ते टास्क म्हणजे काय ही गोष्ट करणं गरजेचं आहे मित्रांनो. तोपर्यंत तुम्हाला चाऱ्याचं व्यवस्थापन समजणार नाही. तर आजचं टास्क काय आहे तुमची? तर तुम्ही कोणता चारा लावणार आहात आणि किती जागेमध्ये लावणार आहात? त्यासाठी तुम्हाला ठरवावं लागेल पहिल्यांदा, की किती शेळ्यांचं शेळीपालन करणार आहे आपण सुरुवातीला आणि ते करत असताना कोणता चारा लावायचा आपल्याला, किती क्षेत्रामध्ये लावायचा आहे. तुम्ही ई-बुक आहे तुमच्याकडे त्याची हेल्प घ्या, त्याची मदत घ्या. त्याच्यामध्ये किती उत्पन्न मिळणार आहे, किती चाऱ्याचं तेही सांगितलंय. हा व्हिडिओ परत पहा. शिवारचं चाऱ्याचं व्यवस्थापन परत पहा आणि त्याच्यामध्ये मी समजून की कोणता-कोणता चारा लावू शकतो आपण. आपल्याकडे कोणत्या गोष्टी अवेलेबल आहेत. दुष्काळ भाग असेल तर दुष्काळी भागासाठी मी सांगितलं, की दुष्काळी भागामध्ये कोणत्या टाईपचा चारा लावू शकता किंवा कोणत्या चाऱ्यात स्टोरेज करू शकता. तर त्या टाईपचं त्याचं व्यवस्थापन दुष्काळी भागामध्ये करा तुम्ही. जर तुमच्याकडे पाण्याचं प्रमाण असेल, तर पाणी असेल, जमीन असेल, तर तिकडे कसा मुरघास लावणार असाल, तर मुरघास किती क्षेत्रामध्ये करणार आहात, म्हणजे मका किती क्षेत्रामध्ये करणार आहात मुरघासासाठी, याचंही तुम्ही गणित करा आणि तुमचा चाऱ्याचा आजच्या आज करा मित्रांनो हे. आणि हे केल्यानंतर आपला जो WhatsApp ग्रुप आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं उत्तर पाठवायचं. उत्तर म्हणजे काय, आज मी ही टास्क कंप्लीट केली. कारण हे केलं ना जर मित्रांनो, तर तुम्हाला चाऱ्याच्या व्यवस्थापनाला परत डोक्याला म्हणजे तुमच्या त्रास होणार नाही. सोपी गोष्ट आहे. चाऱ्याचं व्यवस्थापन आजच्या आज समजले तुम्हाला. परत व्हिडिओ पहा समजला नसेल तर ई-बुक पहा आपलं आणि त्याच्यामधून तुमचं गणित ठरवा आणि ते जे तुमचं चाऱ्याचं व्यवस्थापन आहे, ते तुमच्या पेन पेपर घेऊन लिहिलं तरी चालेल. जर तुम्ही टाइप करून जरी WhatsAppला जरी पाठवलं तरी चालेल. मी ते तुमच्या चाऱ्याचे व्यवस्थापन तुम्ही जे केलेलं आहे ते रिव्ह्यू करेन. किती प्राण्यांसाठी करायचं आहे तेही पाठवून द्या तिथे. मी रिव्ह्यू करेन. त्याच्यात काही चेंजेस असतील तर मी तेही सांगेन. तर त्याच्यासाठी तुम्ही पहिला तुमचा चारा पाठवला तर चाऱ्याचं व्यवस्थापन पाठवणं गरजेचं आहे. तर ही टास्क तुम्ही कंप्लीट करा आणि आजच्यापुरतं ह्या व्हिडिओसाठी आजच्यापुरतं इथंच थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांचं धन्यवाद.